सुरू व्हायचं. नमस्कार. सिंधुजन अकादमीच्या फेसबुक लाईव्ह पेजवर पुन्हा एकदा जोडण्याचा योग या ठिकाणी आलेला आहे. आज सिंधुजन अकादमीच्या विविध विद्याशाखीय व्याख्यान पुष्पाचं हे 199 सत्र या ठिकाणी होत आहे. या व्याख्यान सत्राचे आयोजक श्री सुजित शिंदे आणि त्यांची संपूर्ण चमू गेल्या 1 वर्षापासून सातत्यपूर्ण पद्धतीने महाराष्ट्रातील, महाराष्ट्राच्या बाहेरील विविध वक्त्यांना, अभ्यासकांना या सिंधुजन अकादमीच्या मंचावरून व्याख्यानाकरता निमंत्रित करीत आहे. आणि सिंधुजन अकादमीचं वैशिष्ट्य असं आहे की केवळ एकच ज्ञानशाखा नाही, तर ज्ञान व्यवहारातील विविध ज्ञानशाखांमधील त्या त्या क्षेत्रातील वक्ते, अभ्यासक, संशोधक या सर्वांना त्यांनी या व्याख्यान सत्रामध्ये समाविष्ट करून घेतलेला आहे. तेव्हा सर्वप्रथम मी सिंधुजन अकादमीचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि बरोबर 100व्या व्याख्यानानंतर श्री सुजित शिंदे यांनी पुन्हा एकदा सिंधुजन अकादमीच्या या लाईव्ह पेजवर मला निमंत्रित केलं. त्याबद्दल त्यांचे व्यक्तिशः मी धन्यवाद व्यक्त करतो. यापूर्वी 99 व्याख्यान मी दिलेलं होतं आणि त्या व्याख्यानाचा विषय होता कोरकू लोकसंस्कृती. आज ज्या संदर्भात मी आपणाशी संवाद साधणार आहे तो विषय आहे आदिवासी भाषा आणि त्या भाषांचे वास्तव. यापूर्वी अनेक मोठमोठ्या वक्त्यांनी विविध विषयांवर आपली व्याख्याने दिलेली आहेत. आजचं हे 199 व्याख्यान सत्र आहे. उद्याला या व्याख्यान पुष्पाचं द्विशतक पूर्ण होणार आहे. त्याच्या पूर्वसंध्येला आज मी आपणाशी भारतातील आदिवासी भाषांचं वास्तव याच्या संदर्भातले हितगुज करणार आहे. मित्रांनो, या फेसबुक लाईव्ह पेजवर जुळलेले आपण सर्व रसिकजन या सर्वांना प्रथम मी नमस्कार करतो आणि भारताचं भाषिक वास्तव काय आहे ते आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतो. भारत हा बहुभाषिक देश आहे, बहुसांस्कृतिक देश आहे. अनेक भाषा, अनेक संस्कृती यांचा संगम हा भारतामध्ये झालेला आहे. त्यामुळे एक व्यामिश्रता संस्कृतीची आणि भाषांची सुद्धा आपल्याला प्रामुख्याने पाहायला मिळते. भाषा ही संस्कृतीचं वहन करणारी एक महत्त्वाची घटना आहे. ते एक माध्यम आहे. संस्कृतीचं कालांतर आणि स्थलांतर हे भाषेच्या माध्यमातून होत असते. अगदी मानवी उत्क्रांतीच्या प्रत्येक टप्प्यावर भाषेने हे जे काही कार्य आहे ते अतिशय समर्थपणे सांभाळलेलं आहे. जेव्हा माणसाला संवाद कौशल्य प्राप्त झालं, त्याच्या बौद्धिक क्षमतांच्या आधारे त्यांनी भाषा हे माध्यम अवगत केलं, तेव्हापासून तर आतापर्यंत मानवी जीवनाचे असंख्य विकासाचे टप्पे आपण गाठलेले आहे. आणि या मानवी विकासाच्या प्रत्येक टप्प्यावर भाषेचं अनन्यसाधारण असं महत्त्व राहिलेलं आहे. तेव्हा भाषा हा सांस्कृतिक जीवनाचा एक लेखाजोखा आहे. भाषेशिवाय
कुठल्याही संस्कृतीचा, कुठल्याही समाज शाखेचा, अगदी इतिहासाचा आणि कुठल्याही ध्यान शाखेचा विकास होऊ शकला नसता. एवढं महत्त्व हे भाषेला आहे. तेव्हा या भाषेच्या संदर्भात आणि त्यातल्या त्यात भारतातील आदिवासी भाषांच्या संदर्भात आपण या ठिकाणी थोडी चर्चा करणार आहोत. भारतामध्ये एकूण 4 प्रकारची भाषा परिवार आहेत. पुढे आपण बघू. आणि या भाषा परिवारांमध्ये विविध आदिवासी भाषा बोलल्या जातात. आज त्या भाषांचं वास्तव काय आहे? त्या भाषांसमोर कोणते प्रश्न आहेत? आज त्या भाषांची काय स्थिती आहे आणि भविष्यामध्ये काय स्थिती राहणार आहे, या संदर्भात सुद्धा आपण चर्चा करणार आहोत. तत्पूर्वी भाषा ऱ्हासाच्या संदर्भात देशभरावर आणि संपूर्ण जगाच्या पातळीवर विपुल प्रमाणात चर्चा सुरू आहे. अलीकडच्या कालखंडामध्ये भाषा ऱ्हासाचं एक प्रचंड अघोरी सत्र आपण अनुभवतो आहे. जगामध्ये सुमारे 6,000 भाषा आहेत. काही अभ्यासकांचं असं म्हणणं आहे की 6 ते 7,000 पर्यंत भाषा ह्या जगाच्या भूपृष्ठावर बोलल्या जातात. पण भाषाशास्त्रज्ञांचं हेही असं मत आहे की भाषा ऱ्हासाचा जी गती आहे, ती गती इतकी प्रचंड आहे की 2050 पर्यंत या 6 ते 7,000 भाषांपैकी निम्म्या भाषा ह्या लुप्त झालेल्या असतील. जेव्हा मित्रांनो एखादी भाषा ही गत प्राण होते, ती लुप्त होते, तेव्हा त्या संस्कृतीचा संपूर्ण सांस्कृतिक इतिहास पुसला जातो. तिचं सांस्कृतिक संचित लोप पावते आणि त्या भाषेच्या मृत्यूसोबत, भाषेच्या अंतासोबत त्या भाषेमध्ये असणारं ज्ञान, त्या भाषेमध्ये असणारं लोकसाहित्य, लोकसंस्कृती, कृषीनिष्ठ शब्दसंपदा, औषधाच्या संदर्भात असणारी शब्दसंपदा आणि मानवी जीवनाला समृद्ध करणारी एक विपुल शब्दसंपदा आपण गमावून बसत असतो. जगामध्ये अशा असंख्य भाषा आज मृत्यूपंथाला लागलेल्या आहेत. या भाषा ऱ्हासाच्या संदर्भात असं म्हटलं जाते की भाषा ऱ्हासाची जी काही गती आहे ती इतकी प्रचंड आहे की या पृथ्वीवर प्राणी जातींची जी काही नामशेष होण्याची गती आहे, प्राण्यांमधल्या ज्या वेगवेगळ्या प्रजाती आहेत, त्या प्रजाती पृथ्वीवरून नामशेष होण्याची जी गती आहे, त्या गतीच्या दुप्पट वेगाने भारतीयच नाही तर संपूर्ण जागतिक भाषांचा ऱ्हास सुरू झालेला आहे. आणि या भूतलावरील पक्षी जातीच्या 4 पट वेगाने जागतिक भाषा ह्या अस्तांचलाला जायला सुरुवात झालेली आहे. इतकं प्रचंड वास्तव हे भाषा ऱ्हासाचा आज आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे आपण ह्या भाषा जगवल्या पाहिजेत, ह्या भाषा सांभाळल्या पाहिजेत. त्यासाठी काय करायला पाहिजे? आपण जागतिक भाषांचा विचार न करता भारतीय आदिवासी भाषांच्या परिप्रेक्ष्यातून आज या ठिकाणी थोडीफार मांडणी करणार आहोत. अलास्का येथील नेटिव्ह लँग्वेज सेंटरचे डायरेक्टर मायकेल क्राउस यांनी एक विधान केलेलं आहे. त्यांच्या मते 21व्या शतकाच्या अंतापर्यंत जगातील जवळजवळ 90% भाषा ह्या लुप्त झालेल्या असतील. किंवा 21व्या शतकाच्या उत्तरार्धापर्यंत पृथ्वीच्या भूपृष्ठावरील 90% भाषांमधील केवळ शेवटचे भाषक शिल्लक असतील. आणि त्या शेवटच्या भाषकांचे म्हणजे जे वयोवृद्ध आहे, ती वयोवृद्ध पिढी तेवढी शिल्लक असेल. आणि एकदा ती वयोवृद्ध पिढी गतप्राण झाली
की त्या सर्व भाषा लुप्त होतील. मायकेल क्राउस यांनी केलेलं विधान हे अलीकडच्या कालखंडामध्ये सत्य स्थितीमध्ये उतरायला लागलेलं आहे. त्याचं कारण असं आहे की हे विधान त्यांनी कदाचित 30-40 वर्षापूर्वी केलेलं असेल, पण या 30-40 वर्षांच्या कालखंडामध्ये यंत्रयुगाचा जो प्रचंड विकास झालेला आहे, नागरीकरणाचा जो प्रचंड झंझावात निर्माण झालेला आहे आणि वैश्विकीकरणाची जी प्रचंड प्रक्रिया सुरू झालेली आहे, या प्रक्रियेमुळे डॉक्टर मायकेल क्राउस यांनी केलेलं विधान कदाचित 21व्या शतकाच्या मध्यावधीमध्ये किंवा 70-80च्या दशकांमध्येच गाठेल असं म्हणायला हरकत नाही. आपल्याला कल्पना असेल की अंदमान या बेटावरील एक बोवा नावाची भाषा बोलणारी शेवटची महिला ही काही 5-6 वर्षापूर्वी गतप्राण झाली आणि अंदमान बेटावरील एक समृद्ध बोवा नावाची भाषा नामशेष झाली. त्या शेवटच्या भाषकासोबत बोवा नावाची भाषा सुद्धा काळाच्या पडद्याआड गेली. केवळ बोवाच नाही तर जगाच्या पाठीवर अनेक अशा भाषा आहेत की त्या भाषा आता शेवटचे आचके द्यायला लागलेल्या आहेत, अस्तांचलाला त्या जायला लागलेल्या आहेत. तेव्हा या भाषांच्या संदर्भात आपण संवेदनशील असलं पाहिजे. भारतीय आदिवासी भाषांच्या संदर्भात जर आपण विचार केला तर भारतीय आदिवासी भाषांच्या बाबतीत एक प्रखर वास्तव आपल्या लक्षात येते. आपल्याला कल्पना आहे की भारतीय संविधानाच्या 8व्या अनुसूचीमध्ये आता अलीकडे 22 भाषांचा समावेश झालेला आहे. सुरुवातीला तो 15 भाषांचा होता आणि आता 22 भाषा ह्या भारतीय संविधानाच्या 8व्या अनुसूचीमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत. या 22 भाषांमध्ये आदिवासी भाषांपैकी केवळ 2 भाषांचा समावेश आहे. हे निकष कसे ठरवले जातात? भारतीय संविधानाच्या 8व्या अनुसूचीमध्ये भाषा समाविष्ट होण्याकरता लोकसंख्येचा निकष अपेक्षित आहे काय? त्या भाषेमध्ये असणाऱ्या ग्रंथसंपदेचा निकष अपेक्षित आहे काय? किंवा त्या भाषेमध्ये त्या भाषेला लिपी आहे किंवा नाही, या संदर्भातली चर्चा होते काय? असं जर होत असेल तर मग अनेक भारतीय आदिवासी भाषा अशा आहेत की ज्यांचा समावेश आता भारतीय संविधानाच्या 8व्या अनुसूचीमध्ये व्हायला पाहिजे होता, परंतु दुर्दैवाने केवळ संथाली आणि आसाममधील बोडो या भाषकांच्या भाषिक अस्मितेच्या प्रचंड संघर्षामुळे बोडोला भारतीय संविधानाच्या 8व्या अनुसूचीमध्ये स्थान प्राप्त झालेलं आहे. या 22 भाषांमध्ये संस्कृत ही एक व्यवहार जीवनामध्ये न बोलल्या जाणारी भाषा आहे, जी भाषा केवळ ग्रांथिक रूपामध्ये आज आपण पाहत असतो, जिचा इतिहास कदाचित 2-3 हजार वर्षांपूर्वीचा असेल, 3-4 हजार वर्षांपूर्वीचा असेल. ग्रंथसंपदा विपुल आहे, परंतु आज व्यावहारिक जीवनामध्ये संस्कृत भाषा बोलणारे 400 ते 500 सुद्धा लोक नाहीत. पण या भाषेला भारतीय संविधानाच्या 8व्या अनुसूचीमध्ये स्थान मिळालेलं आहे. भारतामधल्या द्राविडियन परिवारातल्या 4ही भाषांना भारतीय संविधानाच्या 8व्या अनुसूचीमध्ये फार पूर्वीच स्थान मिळालं आहे. ते यासाठी सुद्धा मिळालेलं आहे की या 4ही द्राविडियन परिवारातल्या भाषांमध्ये विपुल साहित्य संपदा आहे. त्या भाषेचा इतिहास फार जुना आहे आणि आर्यपूर्व कालखंडापासून द्राविडियन परिवारातल्या या सर्व भाषांचं अस्तित्व हे भारतामध्ये होतं. विपुल साहित्य संपदा, ग्रंथ निर्मिती आणि या भाषांमधील त्या भाषकांचा
जो काही ध्येयनिष्ठपणा आहे, त्यांची भाषिक अस्मिता आहे, त्या अस्मितेचाही एक भाग म्हणून कदाचित या चारही भाषांना भारतीय संविधानाच्या 8व्या अनुसूचीमध्ये स्थान मिळालेलं आहे. त्यामध्ये तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड या चारही भाषा आहेत. या व्यतिरिक्त ऑस्ट्रो एशियाटिक एक स्वतंत्र भाषा परिवार जे आहे त्यामधली केवळ एकमेव भाषा ही या अनुसूचीमध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहे आणि ती आहे संताली. सिनो तिबेटियन परिवारातली एक बोडो भाषा, जिचा उल्लेख मी काही अवधीपूर्वी केला, तिला प्रतिनिधित्व मिळालेलं आहे. आणि इतर ज्या भाषा आहेत त्यामध्ये आसामी, उर्दू, कोंकणी, गुजराती, डोंगरी, नेपाळी, पंजाबी, बंगाली, मराठी, मैथिली, सिंधी आणि हिंदी या भाषांचा समावेश या अनुसूचीमध्ये आहे. मित्रांनो, मी यासाठी सांगतो आहे की लोकसंख्येचा निकष जर असेल तर भारतीय आदिवासी भाषकांच्या लोकसंख्येचा विचार जर केला तर संथाली ही भाषा बोलणारे जवळजवळ 75 लाख लोक आहेत. गोंडी बोली बोलणारे जवळजवळ 2 कोटीच्या आसपास लोक आहेत. भिल्ली बोली बोलणारे 60 ते 70 लाख लोक आहेत. कोरकू भाषा बोलणारे 7.5 लाख लोक आहेत आणि मुंडारी भाषा बोलणारे सुद्धा जवळजवळ 30 ते 40 लाख लोक आहेत. इतक्या बहुसंख्य भाषकांच्या भाषेला सुद्धा जर भारतीय संविधानाच्या 8व्या अनुसूचीमध्ये स्थान मिळत नसेल तर मग त्या आदिवासींचं भवितव्य काय असेल आपण निश्चितपणे ते जाणू शकता. या भाषांना वेगवेगळ्या नावाने ओळखल्या जात होतं. कोणी अबॉरिजिनिकल म्हणतं, कोणी फॉरेस्ट ट्रायबल, कोणी एनिमिस्ट, प्रिमिटिव्ह, ट्रायबल आणि ट्राइब्स. शास्त्र पुराणांमध्ये या भाषा बोलणाऱ्यांना दास, दस्यू, पणी, निषाद, किरात, पिशाच, असुर आणि म्लेच्छ या नावाने सुद्धा संबोधले आले आहे. अलीकडच्या कालखंडामध्ये या भाषिक समूहांना कोणी आदिवासी, मूलनिवासी, देशज, जनजाती, गिरिजन, वनवासी, आदिम, अनुसूचित जमाती हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शब्द वापरलेला आहे आणि तो संविधानामध्ये सुद्धा समाविष्ट करण्यात आलेला आहे. अशा नावांनी या आदिवासी समूहांचा उल्लेख केला जातो. तेव्हा भारताचं हे भाषिक वास्तव आपण जर समजून घेतलं तर मग निश्चितच आपल्या लक्षात येते की अलीकडच्या कालखंडामध्ये या भाषांची अवस्था काय आहे. आपण अरे आयुष नेक्स्ट आहे तर हा एक भाषिक भूगोल आपल्या समोर आहे. या भाषिक भूगोलामध्ये भारतीय भाषांचं एक चित्र आपल्या समोर प्रस्तुत करण्यात आलेलं आहे. प्रामुख्याने दक्षिण भारतामध्ये द्राविडियन परिवारातल्या भाषा ज्या निळ्या रंगामध्ये दाखवलेल्या आहेत आणि उत्तर भारतामध्ये पिवळ्या रंगामध्ये आर्य भारतीय भाषा परिवारातल्या ह्या सर्व भाषा आहेत. मध्य पूर्व भारत यामध्ये अगदी महाराष्ट्रातल्या त्या गुलाबी ठिपक्यापासून तर मध्य पूर्व भारतामध्ये म्हणजे त्यामध्ये झारखंड आहे, छत्तीसगड आहे, छोटा नागपूर, बिहार, पश्चिम बंगाल, खाली ओडिसा, आंध्र प्रदेश आणि तिकडे आसाम
हा जो मध्य पूर्व भारताचा पट्टा आहे, या पट्ट्यामध्ये बोलल्या जाणाऱ्या ऑस्ट्रो एशियाटिक भाषा परिवारातले काही समूह आपल्याला दिसतील. चौथा जो भाषिक समूह आहे तो आहे सिनो तिबेटियन भाषा परिवार. आणि या सिनो तिबेटियन भाषा परिवारामध्ये अगदी हिमालयापासून ज्या पर्वतरांगा अगदी चीनच्या सीमारेषांना लागलेल्या आहेत, तिबेट, नेपाळ आणि इकडे अरुणाचल प्रदेश पर्यंत आणि खाली त्रिपुरा इथपर्यंत ज्या पर्वतीय रांगा दिसतात आणि सीमावर्ती भाग दिसतो, या पर्वतीय आणि सीमावर्ती भागामध्ये काही सिनो तिबेटियन भाषा परिवारातल्या बोली आणि भाषा बोलल्या जातात. तर हे एक भाषिक चित्र आपल्या डोळ्यासमोर आहे. यामध्ये आपल्या लक्षात आलं असेल की ऑस्ट्रो एशियाटिक भाषा परिवारातल्या या भाषा मी या ठिकाणी दाखवलेल्या आहेत. मध्य भारतामध्ये या ऑस्ट्रो एशियाटिक भाषा परिवारातली केवळ एक भाषा आपल्याला दिसते आणि ती आहे कोरकू. थोडं पूर्वेकडे गेल्यानंतर झारखंड, छोटा नागपूर म्हणजे झारखंड अलीकडचा, छत्तीसगड, बिहार, पश्चिम बंगाल, तिकडे आसाम आणि खाली ओडिसा या राज्यांमध्ये दक्षिण पूर्व आशियाई परिवारातल्या ह्या भाषा बोलल्या जातात. आणि त्यात प्रामुख्याने कोरकू, मुंडारी, खारिया, भूमिज, हो, संथाली आणि सावारा या दक्षिण पूर्व आशियाई परिवारातल्या भाषांचे 2 प्रकार केले जातात. त्यामध्ये एक उत्तर मुंडा परिवारातल्या भाषा आणि दुसऱ्या दक्षिण मुंडा परिवारातल्या भाषा. उत्तर मुंडा परिवारामध्ये प्रामुख्याने कोरकू, मुंडारी, हो, संथाली ह्या भाषा येतात आणि दक्षिण मुंडा परिवारामध्ये सावारा, गदाबा या भाषा येतात. मित्रांनो, भारतामध्ये अलीकडच्या कालखंडामध्ये जे काही आदिवासी भाषांचं वास्तव आहे ते अतिशय अस्वस्थ करणार आहे. या भारतामधल्या आदिवासी भाषा सुद्धा ऱ्हास पर्वाकडे त्यांचा प्रवास सुरू झालेला आहे. त्याचं एक उदाहरण मी तुम्हाला सांगेल की मेळघाटामध्ये एक निहाली भाषा बोलणारा एक लोकसमूह आहे. या निहाली भाषा बोलणाऱ्यांचे भाषक केवळ 400 ते 500 या संख्येमध्ये सध्या अस्तित्वात आहे. लोकसंख्या जरी जास्त असली निहालींची तरी सुद्धा ही भाषा बोलणारे केवळ 400 ते 500 भाषक तेवढे शिल्लक आहे. आणि आता शेवटची पिढी केवळ निहाली भाषा बोलत आहे. येत्या 5-25 वर्षामध्ये, 50 वर्षामध्ये जी काही एक वयोवृद्ध पिढी आहे, ही वयोवृद्ध पिढी एकदा कालाच्या पडद्याआड गेली की निहाली भाषा ही भारताच्या या भूमीवरून नामशेष होणार आहे. केवळ निहाली भाषाच नाही तर भारतीय आदिवासी भाषांच्या संदर्भात आंतरराष्ट्रीय संघटनेच्या युनेस्को या संघटनेने जे काही अहवाल सादर केलेले आहेत त्या अहवालांमध्ये अनेक भाषा ह्या आता आपलं अस्तित्व गमावत चाललेले आहेत किंवा त्या भाषांच्या संदर्भात काही निष्कर्ष युनेस्कोने केलेले आहेत. अनेक भाषा ह्या एंडेंजर्ड लँग्वेज म्हणून त्यांनी घोषित केलेल्या आहेत, अस्तित्व धोक्यात आलेल्या भाषा. आता एंडेंजर्ड भाषा, एंडेंजर लँग्वेज ह्या या समूहामध्ये बोलतात की या समूहातले लोक आता आपली भाषा सोडून त्या परिसरातली जी संपर्क भाषा असेल ती संपर्क भाषा आता स्वीकारायला लागलेली आहेत. आणि ती संपर्क भाषा स्वीकारत असताना त्यामागची कारणं अनेक आहेत. त्या कारणांचा आपण पुढे उपभोग करू. परंतु संपूर्ण भारतामध्ये जे छोटे छोटे भाषिक समूह आहेत
या छोट्या छोट्या भाषिक समूहांमधले लोक आता जाणीवपूर्वकपणे आपल्या भाषा सोडून मग राज्यभाषा असतील, संपर्क भाषा असतील, त्यांचा स्वीकार करायला लागलेले आहे. आणि त्यामुळे साहजिकच येत्या काही कालखंडामध्ये युनेस्कोने जे काही विधान केलेलं आहे, जे निष्कर्ष काढलेले आहेत, त्या निष्कर्षाप्रमाणे ह्या सर्व भाषा आता अस्तित्व गमावून बसल्या आहेत. म्हणजे ते एंडेंजर्ड आहेत. पुढे त्या सिरियसली एंडेंजर्ड या गटामध्ये मोडतील आणि नंतर मग त्या लुप्त होण्याच्या मार्गाला लागतील. हा त्यांचा प्रवास सुरू आहे. मग या संपूर्ण भाषा ऱ्हासाची कारणं कोणती, ती सुद्धा आपण शोधायला पाहिजे. की भारतामध्ये जे काही भाषिक समूह आहेत, जे काही आदिवासी समूह आहेत, मग मी तुम्हाला सांगितलं की महाराष्ट्राचा जरी विचार आपण केला तरी महाराष्ट्रामध्ये अगदी विंध्याचलामध्ये राहणारे मग कोरकू असतील, गोंड असतील, तिकडे अमळनेर, नाशिक या परिसराच्या उत्तर भागामध्ये भिलोरी भाषा, भिल्ली हा एक मोठा आदिवासी समूह राहतो. त्यांच्या उपभाषा मावची आहे, गावीत आहे, कोकणा आहे किंवा देहवाली भाषा आहे. ह्या सर्व भाषा किंवा पलीकडे गेल्यानंतर रत्नागिरी आणि ठाणे जिल्ह्यामध्ये वारली आहे, कातकरी आहेत. मध्य भारतामध्ये अहमदनगर वगैरे भागामध्ये डांग आहे, डांगाणी आहे, ठाकर आहेत. किंवा विदर्भाच्या पूर्व भागामध्ये अगदी गडचिरोली, शिरोंचा, भामरागड, चंद्रपूर या भागामध्ये असणारे गोंड, माडिया गोंड, यवतमाळ भागाच्या दक्षिण भागामध्ये अधिवास करणारे कोलाम, प्रधान, आंध, हे जे आदिवासी समूह आहेत. किंवा थोडंसं भाषिक आदिवासी भाषांचा आणखी व्यापक रूपाने जर भारतीय परिप्रेक्ष्यातून जर दर्शन घडवलं आपण, तर मध्य पूर्व भारतामध्ये असणाऱ्या ऑस्ट्रोएशियाटिक परिवारातल्या भाषा, दक्षिण भारतामधल्या द्राविडियन परिवारातल्या आदिवासी भाषा आणि सिनो तिबेटियन परिवारातल्या पर्वतीय रंगातल्या, अगदी मी सांगितलं त्या पद्धतीने हिमालयाच्या पर्वतीय रांगांपासून तर अरुणाचल प्रदेश पर्यंत ज्या काही छोटे छोटे भाषिक समूह विखुरलेले आहेत त्यांच्या भाषा, किंवा आर्य भारतीय भाषा परिवारातल्या इकडच्या राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या या परिक्षेत्रामध्ये मध्य भारतामध्ये वसलेल्या आदिवासी भाषा असतील. तर ह्या सर्व वेगवेगळ्या भाषा परिवारामधल्या ज्या भाषा आहेत, या भाषांचा संघर्ष सध्या सुरू झाला आहे. त्यांची स्वतःची अस्तित्वाची लढाई सध्या सुरू झालेली आहे. मग हे अस्तित्व भान भाषांच्या संदर्भातला आपण का गमावत चाललो आहे, त्यामागची कारणं कोणती आहे, या भाषा ऱ्हासाची कारणं सुद्धा आपल्याला समजून घ्यावी लागतील. त्यामध्ये पहिलं कारण आहे वसाहतवाद. अर्थात वसाहतवादी या वृत्तीने जिथं जिथं वसाहतवादी वृत्ती पोहोचली, त्या वसाहतवादी वृत्तीने आणि त्या वसाहतवादी सत्तेने त्या परिसरातल्या भाषा ह्या संपवण्याचंच सत्र सुरू केलेलं होतं. भारतामध्ये सुद्धा इंग्रज, पोर्तुगीज यांचं जवळजवळ 150 ते 250 वर्ष वास्तव्य होतं. आणि या वसाहतवादी कालखंडामध्ये इंग्रजांनी जाणीवपूर्वकपणे आपलं इंग्रजी माध्यम आणि शिक्षणातल्या क्षेत्रात इंग्रजी ही संपर्क भाषा आणि नंतर अभिजनांची जी काही भाषा असेल तिला दुसरं स्थान दिलं. पण जाणीवपूर्वकपणे आदिवासी भाषांकडे या वसाहतवादी सत्तेने दुर्लक्ष केलं. त्यामुळे साहजिकच या वसाहतवादी सत्तेचा एक परिणाम हा इथल्या आदिवासी भाषांच्या ऱ्हास पर्वाला सुद्धा कारणीभूत ठरलेला आहे. त्याचं कारण असं आहे की वसाहतवादी लोकांना संपर्कासाठी एक प्रमुख भाषा अपेक्षित असते. त्यांना त्यांची भांडवलशाही आणि सत्ता कारण करण्याकरता, त्यांची एकूणच शासन परंपरा टिकवण्याकरता त्यांनी त्या परिसरातल्या लोकभाषा असतील किंवा त्या परिसरातल्या ज्या काही प्रांतिक भाषा असतील, त्या परिसरातल्या अभिजनांच्या भाषा असतील, त्या अभिजनांच्या भाषांना महत्त्व दिलं आणि आपल्या इंग्रजीचं महत्त्व वाढवलं. मग शिक्षणाच्या माध्यमातून असेल
संपर्काच्या माध्यमातून असेल, आणि त्यामुळे साहजिकच वसाहतवादी या वृत्तीचा आणि सत्तेचा परिणाम हा आदिवासी भाषांच्या विनाशाला कारणीभूत ठरलेला आहे. दुसरं कारण औद्योगिकीकरण. अर्थातच औद्योगिकीकरण आणि वैश्विक अर्थकारणाचा प्रचंड दबाव हा आदिवासी भाषांच्या ऱ्हास पर्वाकरता कारणीभूत ठरलेला आहे. वैश्विक अर्थकारणाचा जो दबाव आहे हा पुन्हा एकदा औद्योगिकीकरण आणि भांडवली मनोवृत्ती यातून निर्माण झालेला आहे. आणि भांडवली व्यवस्थेला एक केंद्रवर्ती भाषा अपेक्षित असते. भांडवली व्यवस्थेला संपर्कासाठी असंख्य भाषाची गरज नसते. त्यांना संवादासाठी जी त्या परिसरातील आणि त्या देशातील मुख्य भाषा आहे किंवा जी संपर्क भाषा आहे त्या संपर्क भाषेला ते प्राधान्यक्रम देतात. आणि त्यामुळे साहजिकच या वैश्विकीकरणाच्या अर्थकारणाच्या दबावामुळे सुद्धा गावकुसामध्ये असणाऱ्या, गिरिगव्हारात असणाऱ्या या सर्व आदिवासी भाषांकडे अक्षम्य दुर्लक्ष झालेलं आहे. या भाषांच्या विकासाचा आणि त्या भाषांच्या संरक्षणाचा कुठलाही विचार या वैश्विकीकरणाच्या या प्रक्रियेमध्ये झालेला नाही. त्यानंतर आणखी एक कारण आहे की दमनकारी भाषा धोरण. त्या परिसरातल्या ज्या सत्ता आहेत, शासन संस्था आहेत, त्या शासन संस्थांनी जाणीवपूर्वकपणे आपल्या भाषा दुसऱ्यांच्या माथी थोपवण्याचं काम केलेलं आहे. आणि दमनकारी भाषा धोरण त्यांनी राबवलेलं आहे. जगामध्ये अनेक देशांमध्ये झालेलं आहे. त्याची अनेक उदाहरणं आपल्याला सांगता येतील की अमेरिकेमध्ये निग्रोंच्या जवळजवळ 1200 भाषा होत्या. परंतु जे वसाहतवादी धोरण तिथं सुरू झालं, ते औद्योगिकीकरण सुरू झालं आणि तिथल्या सत्ता कारणाने जी भाषा धोरणं राबवलीत या भाषा धोरणांमध्ये त्यांनी जाणीवपूर्वकपणे निग्रोंच्या भाषांकडे दुर्लक्ष केलं. एवढंच नाही तर शिक्षणामध्ये, शिक्षणाच्या प्रक्रियेमध्ये, हॉस्टेलमध्ये किंवा वेगवेगळ्या शिक्षणाच्या वेगवेगळ्या संस्थांमध्ये प्रक्रियेमध्ये निग्रोच्या भाषा बोलण्यास त्यांनी बंदी लादली. आणि त्यामुळे साहजिकच शिक्षणाच्या अध्ययनाच्या प्रक्रियेमध्ये जर एखाद्या भाषेला उपेक्षित ठेवल्या जात असेल, तिच्यावर बंदी आणल्या जात असेल, तर ती भाषा नक्कीच ही ऱ्हास पर्वाकडे वाटचाल करणार. आणि जाणीवपूर्वकपणे मग अमेरिकेच नाही तर युरोपमध्ये सुद्धा असं झालंय. युरोपमध्ये न्यूझीलंड असेल किंवा इस्रायल असेल, पॅलेस्टाईन असेल, यामधला जो वर्णसंघर्ष आहे, इंग्लंडचं वसाहतवादी धोरण आहे. या वसाहतवादी धोरणाने तर ज्या ज्या देशांमध्ये आपल्या वसाहती निर्माण केल्यात त्या देशांमधल्या ठिकाणी त्यांनी आपली स्वतःची भाषा थोपवली आणि तिथल्या भाषांना बंदी केली. भाषिक व्यवहारामध्ये, त्यांच्या प्रशासकीय व्यवहारामध्ये कुठल्या प्रकारच्या भाषांना त्यांनी स्थान दिलं नाही. आणि त्याच्यामुळे अशा दमनकारी भाषा धोरणामुळे सुद्धा आदिवासी भाषांचं भवितव्य अत्यंत भीषण झालेलं आपल्याला दिसून येते. एक पुढचा मुद्दा असा आहे की भाषांचे प्रमाणीकरण. खरं म्हणजे भाषांचे प्रमाणीकरणाची जी काही प्रक्रिया आहे ही प्रक्रिया भांडवली व्यवस्थेने निर्माण केलेली आहे. आणि या भांडवली व्यवस्थेने निर्माण केलेल्या या प्रमाणीकरणाच्या प्रक्रियेमुळे सर्वात मोठा धोका हा आदिवासी भाषांना बसलेला आहे. भाषांचं प्रमाणीकरण म्हणजे काय? तर भांडवली व्यवस्थेमध्ये वस्तूंचा क्रय विक्रय करण्यासाठी, आपल्या सत्ता आणि साम्राज्याचा विस्तार करण्यासाठी, आपल्या वस्तूचं प्रमाणीकरण करण्यासाठी, बाजारपेठेमध्ये आपल्या वस्तूचं प्रमाणीकरण करण्यासाठी एका विशिष्ट भाषेचं महत्व त्यांना अपेक्षित असते. आणि अशी एक भाषा की जी सर्व समूहांना एकत्रित बांधू शकेल आणि आपला स्वतःचा भांडवली व्यापार आणि विस्तार हा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये वाढेल, याच्याकरता भांडवली व्यवस्थेने कायमच भाषांच्या प्रमाणीकरणाचा पक्ष घेतलेला आहे.
आणि त्यांनी मग ती इंग्रजी असेल, त्या परिसरातली संपर्क भाषा असेल, या संपर्क भाषेमधून आणि इंग्रजी भाषांमधूनच त्यांनी आपलं भांडवली धोरण राबवलेलं आहे. या भाषांच्या प्रमाणीकरणामध्ये बोलींना सुद्धा स्थान नाही. म्हणजे त्या परिसरात असणाऱ्या मुख्य संपर्क भाषेच्या ज्या बोली आहेत, उपभाषा आहेत, त्या उपभाषांना सुद्धा स्थान नाही. जर त्या बोलींना सुद्धा स्थान नसेल तर आदिवासी भाषा तर फार दूर राहिलेल्या आहेत. आणि त्याच्यामुळे या आदिवासी भाषांना या प्रमाणीकरणाचा प्रचंड मोठा फटका हा बसलेला आहे. या प्रमाणीकरणाच्या संदर्भात डॉक्टर दिलीप चव्हाण यांनी पुणे विद्यापीठाच्या एका व्याख्यानसत्रामध्ये फार विस्तृत चर्चा केली होती आणि त्यांनी भाषांचे प्रमाणीकरण हे त्या बोलींच्या आणि आदिवासी भाषांच्या ऱ्हासाकरता कशा कारणीभूत आहे याची फार सुंदर मांडणी त्यांनी केली होती. तेव्हा भाषांचे प्रमाणीकरण हा सुद्धा एक महत्त्वाचा विषय आदिवासी भाषांच्या ऱ्हासाक करता कारणीभूत ठरलेला आहे. एक पुढचा जो विषय आहे किंवा भाषा ऱ्हासाचं कारण आहे ते आहे शिक्षणातील भाषा विसंवाद. मित्रांनो, शिक्षणातील भाषा विसंवाद हा अतिशय महत्त्वाचा विषय आणि महत्त्वाचं कारण हे आपल्याला सांगायला पाहिजे. त्याचं कारण असं आहे की भाषिक विसंवाद हा केवळ भारताचा प्रश्न नाही, भारताची समस्या नाही, तर संपूर्ण जागतिक स्तरावरील ही समस्या आहे. भाषिक वैविध्य आहे, भाषिक समृद्धी आहे किंवा बहुभाषिकता ही भारताचं सुद्धा वैशिष्ट्य आहे, अमेरिकेचं सुद्धा वैशिष्ट्य आहे, दक्षिण आफ्रिकेचं तर खूप मोठ्या प्रमाणात वैशिष्ट्य आहे आणि ऑस्ट्रेलियासारख्या एका खंडप्राय देशाचं सुद्धा भाषिक वैविध्य, बहुभाषिकता हे वैविध्य आहे, वैशिष्ट्य आहे. पण जेव्हा शिक्षणाचा विषय येतो तेव्हा शिक्षणाच्या या प्रक्रियेमध्ये त्या देशाची जी मुख्य भाषा आहे ती त्या अध्यापनाचं माध्यम ठरविल्या जाते. भारतामध्ये सुद्धा स्वातंत्र्यानंतर भाषिक संरचनेच्या आधारावर राज्य निर्मिती झाली आपल्याला माहिती आहे. आणि भाषिक संरचनेच्या आधारावर राज्य निर्मिती झाल्यानंतर त्या परिसराची, त्या एका विशिष्ट भूभागाची किंवा राज्याची एक स्वतंत्र भाषा ही मानल्या गेली. महाराष्ट्राची मराठी आहे, गुजरातची गुजराती आहे, मध्य प्रदेशची हिंदी आहे आणि दक्षिणेकडच्या वेगवेगळ्या राज्यांच्या या वेगवेगळ्या भाषा आहेत. पण मित्रांनो, त्या परिसराची एक विशिष्ट भाषा म्हणून राज्यभाषा मानल्या गेली, परंतु त्या परिसरामध्ये केवळ ती एकच भाषा बोलणारे समूह नाहीत, तर त्या भाषा बोलणाऱ्या भाषेशी संबंधित असणाऱ्या अनेक बोली आहेत, उपभाषा आहेत. त्या परिसरामध्ये अनेक आदिवासी समूह आहेत. आपण महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 47 आदिवासी भाषक राहतात. या 47 आदिवासींच्या त्यांच्या स्वतंत्र भाषा आहेत आणि त्या भाषा वेगवेगळ्या भाषा परिवारांमधल्या आहेत. उदाहरणार्थ, कोरकू ही भाषा एका दक्षिण पूर्व आशियाई भाषा परिवारामधली आहे, ज्या भाषेचा मराठीच्या भाषा परिवाराशी सुतराम संबंध नाही. द्राविडीय परिवारातल्या गोंडी, माडिया, कोलामी, परधानी, आंध्र ह्या भाषा आहेत आणि या भाषा बोलणारे लाखोच्या घरात भाषक महाराष्ट्रामध्ये राहतात. पण त्या परिसरामध्ये सुद्धा अध्यापनाचं माध्यम हे राज्यभाषेची भाषाच निश्चित करण्यात आली. मग मराठी ही अध्यापनाचं माध्यम मराठी बहुल परिसरामध्ये ठीक आहे, परंतु ज्यांची मातृभाषा कोरकू आहे, जी एका अन्य भाषा परिवारातली आहे, ज्यांची भाषा कोलामी आहे, गोंडी आहे, परधानी आहे, आंध आहे, भिलोरी आहे, कोंकणी आहे, वारली आहे, कातकरी आहे, डांगाणी आहे,
मावची आहे, गावीत आहे, राठवा आहे, अशा वेगवेगळ्या भाषा आहेत. आणि त्या भाषा बोलणारे लोक हे राज्य भाषेपासून सुद्धा खूप दूर आहे. अशाही परिसरामध्ये जेव्हा अध्ययन अध्यापनाचं माध्यम त्या राज्याची भाषा म्हणून त्यांच्यावर लादल्या जाते किंवा देशाची भाषा, संपर्क भाषा म्हणून हिंदीचा प्रवेश त्यांच्या अध्ययन अध्यापनात होतो आणि जाणीवपूर्वकपणे त्यांच्या मातृभाषेला अवहेलण्यात येते, नाकारण्यात येते, तेव्हा निश्चितच अध्ययन अध्यापनाच्या या प्रक्रियेमध्ये प्रचंड भाषिक विसंवाद निर्माण होतो. उदाहरणादाखल सांगायचं झालं तर कोरकू ही दक्षिण पूर्व आशियाई भाषा परिवारातली भाषा आहे. ही भाषा बोलणाऱ्यांना मराठी भाषा येत नाही. संपर्क भाषा म्हणून थोडाफार हिंदीचा ते अवलंब करतात. तीही कोरकू भाषक हे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश याच्या सीमावर्ती भागामध्ये राहतात आणि उत्तरेकडनं हिंदीचा संपर्क आलेला आहे आणि दक्षिणेकडनं थोडासा मराठीचा संपर्क आलेला आहे आणि म्हणून काही प्रमाणामध्ये हिंदीचा प्रभाव त्यांच्या बोलण्यामध्ये, त्यांच्या व्यावहारिक जीवनामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. परंतु शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये माध्यम भाषा म्हणून मराठी ही शिकवल्या जाते आणि मराठीतून अगदी प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक पुढे हे सर्व शिक्षण मराठी, हिंदी आणि इंग्रजी अशा त्रिभाषा सृष्टीच्या आधारावर नेमण्यात आलेला आहे. त्यामुळे साहजिकच काय होते की कोरकू बहुल परिसरामध्ये असणाऱ्या शाळांमध्ये जेव्हा शिक्षक वर्गामध्ये जातो आणि मराठीमधून अध्यापन करायला सुरुवात करतो तेव्हा त्या वर्गातल्या कोरकू भाषकांना मराठी कळत नाही. वर्गामध्ये बसलेल्या कोरकू मुलांची भाषा ही शिकवणाऱ्या शिक्षकाला कळत नाही. म्हणजे शिक्षकाला त्यांची कोरकू भाषा कळत नाही आणि कोरकू भाषक विद्यार्थ्यांना आपले शिक्षक काय शिकवतात ती मराठी भाषा कळत नाही आणि त्याच्यामुळे प्रचंड भाषा विसंवाद निर्माण होतो. या भाषा विसंवादामधून विद्यार्थी गळतीचं प्रमाण वाढायला लागते आणि काही दिवस, 2-4 दिवस, 8-10 दिवस विद्यार्थी शाळेमध्ये येतात जिथं संपर्कच होत नाही, जिथं संवाद साधला जात नाही, तिथं विद्यार्थ्यांना त्या अध्ययनामध्ये कशी रुची निर्माण होईल आणि मग काही दिवसानंतर विद्यार्थी हे शाळेत येणं बंद करतात आणि या प्रक्रियेमधून एक प्रचंड भाषिक विसंवाद निर्माण झालेला आहे. तो केवळ कोरकू भाषेपुरता मर्यादित नाही. तो गोंडीमध्ये आहे, तो माडियामध्ये आहे, तो कोलामीमध्ये आहे, तो परधानीमध्ये आहे, आनमध्ये आहे, तिकडे भिलोरीमध्ये सुद्धा आहे, अगदी झारखंड मधल्या वेगवेगळ्या भाषांमध्ये सुद्धा आहे. म्हणजे भारताच्या वेगवेगळ्या भूभागामध्ये असणाऱ्या त्या भाषिक समूहांमध्ये सुद्धा हा भाषा विसंवाद पाहायला मिळतो. केवळ भारतातच नाही तर जगाच्या पातळीवर ज्या ज्या ठिकाणी आदिवासी भाषा बोलल्या जातात आणि त्या ठिकाणी दुसरीच भाषा अभ्यासाचा आणि अध्ययन अध्यापनाचं माध्यम म्हणून थोपवले जाते, त्या प्रत्येक ठिकाणी अशा पद्धतीचा भाषिक विसंवाद निर्माण झालेला आहे. आणि या भाषिक विसंवादामधून मग विद्यार्थ्यांच्या मनामध्ये भाषिक न्यूनगंड निर्माण होतो आणि न्यूनगंडामधून ते विद्यार्थी शिक्षणाच्या प्रक्रियेपासून वंचित राहतात. या प्रक्रियेमुळे सुद्धा एक भाषा विसंवाद निर्माण होतो आणि भाषा विसंवादामधून मग आपली भाषा ही दुसऱ्याला कळत नाही म्हणून आपण भाषा सोडून दिली पाहिजे, दुसरी भाषा आता काहीतरी आत्मसात करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. या संपूर्ण भाषिक न्यूनगंडामधून सुद्धा हे आदिवासी समूह नागर लोकांशी बोलताना तोडकी मुळकी काय होणार, ज्यांची संपर्क भाषा बोलण्याचा प्रयत्न करतात आपली भाषा ते विसरत चाललेले आहे. भाषिक विसंवाद हा सुद्धा आदिवासी भाषांसमोर एक प्रचंड मोठी समस्या घेऊन उभा राहिलेला एक यक्ष प्रश्न आहे. भाषा ऱ्हासाच्या कारणामध्ये एक पुढचं कारण जे आहे ते आहे भाषिक अपधारणा. खरं म्हणजे भाषेच्या संदर्भातल्या ज्या काही
समजुती, गैरसमजुती, शुद्धाशुद्धतेचे निकष किंवा शुद्धाशुद्धतेच्या ज्या काही भ्रामक संकल्पना आपण निर्माण करून ठेवलेल्या आहेत, त्यामुळे सुद्धा एक भाषिक न्यूनगंड हा लोकांमध्ये निर्माण झालेला आहे, जो अनुभव आपण अनेक ठिकाणी घेत असतो. अगदी खेड्यापाड्यातला एखादा व्यक्ती जेव्हा एखाद्या शहरामध्ये जातो, नागर जीवनामध्ये जातो आणि तिथल्या प्रमाणीकरणाच्या प्रक्रियेमध्ये गेल्यानंतर त्या प्रमाणीकरणाचे चटके तो सहन करतो, अपमान त्याला सोसावा लागतो, अवहेलना त्याच्या वाट्याला येते आणि मग तो गावंढळ आहे, अडाणी आहे, अशुद्ध बोलतो, अशा शब्दांनी त्याला हिणवल्या जाते. त्यामुळे साहजिकच तो आपली मातृभाषा बोलायचं सोडून देतो. भाषिक न्यूनगंडामुळे आपली स्वतःची मातृभाषा सुद्धा जेव्हा व्यक्ती सोडून देतो, तेव्हा ते भाषा ऱ्हासाचं एक महत्वाचं कारण होते. आणि हे आदिवासी भाषांच्या बाबतीत प्रचंड प्रमाणामध्ये झालेलं आहे. जेव्हा आदिवासी बोलणारे लोक नागर जीवनात येतात, तेव्हा त्यांची भाषा ही अत्यंत अडाणी आहे, गावंढळ आहे, डोंगरी भाषा आहे, अशुद्ध बोलतात आणि म्हणून त्यांच्या भाषेला ज्या पद्धतीने हिणवल्या जाते, त्यामुळे त्यांच्यामध्ये जो भाषिक विसंवाद निर्माण होतो किंवा भाषिक न्यूनगंड निर्माण होतो, या भाषिक अपधारणा आपण शुद्धाशुद्धतेचे निकष करणाऱ्या तथाकथित सांस्कृतिक अभिजन वृत्तीतून निर्माण केलेल्या आहेत. आपली जी काही अभिजनांची जी काही अधिसत्ता आहे किंवा त्यांच्यामधला जो अहमगंड आहे, त्या अहमगंडापोटी आपण ह्या सगळ्या भ्रामक संकल्पना निर्माण केलेल्या आहेत. आणि या भ्रामक संकल्पनांमुळे मग गावकुसामध्ये असणारा, खेड्यापाड्यामध्ये असणारा, गिरिगव्हारात असणारा जो आदिवासी समूह आहे, तो जाणीवपूर्वकपणे आपली भाषा वापरायला नकार देतो आणि त्यामधून मग भाषिक न्यूनगंड निर्माण होतो. तेव्हा ह्या भाषिक अपधारणा, भ्रामक संकल्पना ज्या आपण निर्माण केलेल्या आहेत, त्या सुद्धा आदिवासी भाषा ऱ्हासाला कारणीभूत ठरलेल्या आहे. पुढचा जो विषय आहे तो अर्थातच या संपूर्ण प्रक्रियांची परिणिती भाषिक न्यूनगंडामध्ये होते. आणि भाषिक न्यूनगंडामुळे मग ज्या आत्मभान जागृतीच्या पातळीवर किंवा ज्या अस्मितेनं जे अस्तित्वभान आपल्या भाषेच्या संदर्भात असायला पाहिजे, ते सोडून आपण आपली भाषा वापरणं सोडून देतो. तो न्यूनगंड कायम आपल्याला छळत राहतो आणि त्या न्यूनगंडामुळे आदिवासी भाषक सुद्धा आपल्या भाषेपासून दुरावत जातात. हळूहळू ते आपली भाषा सोडत जातात आणि मग एकदा भाषा सोडायला सुरुवात केली की तो भाषा ऱ्हास इथे सुरू होतो. एक पुढचं महत्वाचं कारण अतिशय महत्वाचं आहे की तथाकथित जे विकास प्रकल्प सध्या आपण आदिवासी परिक्षेत्रामध्ये थोपवतो आहे, या तथाकथित विकास प्रकल्पांमुळे होणारं आदिवासींचं विस्थापन आणि आदिवासींचं होणारं स्थलांतर, या दोन गोष्टींमुळे सुद्धा आदिवासी भाषक आपल्या मूळ भाषेपासून, मूळ संस्कृतीपासून हे दुरावत चाललेले आहे. खरं म्हणजे हे जे विकास प्रकल्प आणि या विकास प्रकल्पांच्या नावावर आदिवासी समूहाला आपल्या मुख्य प्रवाहात आणण्याची जी काही हाकाटी सध्या सुरू आहे, यामुळे त्या आदिवासींचं भावविश्व उद्ध्वस्त केल्या जात आहे. आणि आपल्याला कल्पना असेल की भारतातल्या अनेक आदिवासी बहुल परिसरामध्ये मोठमोठे प्रकल्प जाऊन पोहोचलेले आहेत. मग ते व्याघ्र प्रकल्प असतील, ते अभयारण्याचे प्रकल्प असतील, ते सिंचनाचे प्रकल्प असतील किंवा शेतच्या निमित्ताने मोठमोठ्या यंत्र निर्मितीचे प्रकल्प असतील, कोल माइन्स असतील, या सगळ्या प्रकल्पांनी आदिवासींचं भावविश्व उद्ध्वस्त केलं आहे. त्यांचं सांस्कृतिक जे भावविश्व आहे ते उद्ध्वस्त केलेलं आहे. त्यांना त्यांच्या मूळ रहिवास स्थानापासून स्थलांतरित त्यांनी विस्थापित केल्या गेलेला आहे. आणि साहजिकच ही जी विकास प्रकल्पांच्या नावावर आदिवासींचं विस्थापन करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे, त्यातून जे स्थलांतर घडून आलेलं आहे,
त्या स्थलांतरामुळे त्यांच्या भाषांना धक्के पोचायला लागलेले आहेत. त्यांचा अधिवास आपण हिरावून घेतला. वेगवेगळ्या कायद्यांच्या, अगदी इंग्रजांच्या काळामध्ये सुद्धा तेच झालंय. इंग्रजांच्या काळामध्ये वन कायद्यांनी आदिवासींचे हक्क आपण हिरावून घेतले आणि त्यांना आपण जंगल, जमीन आणि जल, जंगल आणि जमीन ही त्यांची जी काही अस्मिता होती त्यांच्यापासून आपण त्यांना तोडलं. त्यामुळे साहजिकच त्यांचं सांस्कृतिक जीवन उद्ध्वस्त झालं. सांस्कृतिक जीवनासमोर भाषिक अस्तित्वभान सुद्धा त्यांचं लोप पावत चाललंय. जे इंग्रज कालखंडामध्ये झालं ते स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये सुद्धा झालं आणि स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये वेगवेगळ्या विकास प्रकल्पांच्या नावावर आपण त्या आदिवासींना विस्थापित करत गेलो. विस्थापन तर आहेच, पण पुढे मग त्यांच्या जमिनी काढून घेतल्या गेल्या. वन कायद्यांमुळे त्यांचे सगळं हक्क आणि अधिकार सीमित केले गेले. वन उपज वर त्यांचा बंदी लादण्यात आली आणि त्याच्यामुळे हे सर्व आदिवासी समूह रोजगाराच्या शोधार्थ नागर जीवनामध्ये यायला लागले आणि नागर जीवनामध्ये येऊन मग वेगवेगळ्या ठिकाणी रोजगाराचे मार्ग ते शोधायला लागलेत. मग कोणाच्या ठेकेदाराच्या हाताखाली, कोणत्या फळबागांमध्ये राखणदारी करण्याच्या निमित्ताने असेल, रस्त्यांची कामं करण्याच्या निमित्ताने असेल, वेगवेगळ्या प्रकल्पांमध्ये मजुरी मिळवण्याच्या निमित्ताने असतील. तर या सर्व विस्थापनामुळे आणि स्थलांतरामुळे त्यांच्या मुख्य सांस्कृतिक अधिवासापासून ते दूर होत गेलेत आणि त्यामुळे साहजिकच नागर जीवनाशी संपर्क आल्यानंतर नागर जीवनामध्ये येणारे अनुभव, तिथं सातत्यपूर्ण होणारी कुचंबना, भाषिक न्यूनगंड, त्यानंतर दमनकारी भाषांचं धोरण आणि या सगळ्या गोष्टींमुळे आदिवासी लोकसमूह जाणीवपूर्वकपणे ती भाषा वापरणं सोडून द्यायला लागले आणि त्यामुळे जे भाषिक समूह आपल्या अधिवासामध्ये पूर्णार्थाने आपली भाषा वापरत होते ते आता या स्थलांतर आणि विस्थापनामुळे आपली भाषा विसरत चालले आहे, सोडत चाललेले आहेत आणि हळूहळू तो समाज नागर किंवा संपर्क भाषेकडे वळायला लागलेला आहे. नोकरीच्या निमित्ताने स्थायिक झालेले जे शहरात असणारे आदिवासी कुटुंब आहेत ते तर आपण आदिवासी भाषा वापरतो म्हणजे खूप मोठा अपराध करतो या भावनेनं घरातल्या मुलांना सुद्धा आपली मातृभाषा शिकवायला मागे पुढे पाहतात आणि हळूहळू त्यांची मुलं सुद्धा आदिवासी भाषापासून वंचित होत नागर जीवनातील ज्या संपर्क भाषा आहेत त्या वापरायला सुरुवात ते करत आहेत आणि त्याच्यामुळे शिकलेल्या पिढीमध्ये भाषिक ऱ्हासाचं हे प्रमाण अधिक गतिमान होत असलेलं आपल्याला पाहायला मिळते. यामागे त्यांची भाषिक अस्मिता सुद्धा त्यांनी सोडून दिलेली आहे. तेव्हा ही सगळी भाषा ऱ्हासाची कारणं आहेत. अर्थात ही सगळी भाषा ऱ्हासाची जरी कारणं असली तरी सुद्धा जगाचे जे अनुभव आपण घेतलेले आहे किंवा जगामध्ये अनेक भाषा ह्या अस्तांचलाला गेलेल्या असल्या तरी सुद्धा त्या ठिकाणच्या भाषिक आत्मभानामुळे, भाषिक अस्मितेमुळे अनेक देशातल्या लोकांनी आपल्या भाषा जिवंत करण्याचे सुद्धा प्रयत्न केले आहेत. भाषा पुनर्स्थापनेचे सुद्धा प्रयत्न झालेले आहेत. भाषा पुनर्स्थापनेचे सुद्धा प्रयत्न झालेले आहेत. अर्थात निसर्ग चक्रानुसार मानवी उत्क्रांतीच्या विविध टप्प्यांमध्ये परिवर्तन हे होणार आणि भाषिक परिवर्तन सुद्धा अपेक्षित आहे. आपण ते थांबवू शकत नाही. परंतु या भाषिक परिवर्तनाच्या प्रक्रियेमध्ये जर एखादी भाषा गतप्राण होत असेल तर त्या भाषेचं संपूर्ण वैभव त्या भाषेच्या अंतासोबत लोप पावते. मग ते लोप पावत असताना केवळ ती भाषा मरत नाही तर त्या भाषेमध्ये असणारी प्रचंड ज्ञान संपदा आपण गमावून बसतो. ती कृषीनिष्ठ संपदा असेल, ती वैद्यक शास्त्राशी संबंधित असणारी, औषधी शास्त्राशी संबंध असणारी संपदा असेल किंवा व्यावहारिक जीवनामध्ये वापरल्या जाणारे वेगवेगळे शब्दप्रयोग असतील, त्यांची मौखिक परंपरा असेल, ह्या सर्व भाषिक आणि सांस्कृतिक संचिताला आपण कायमचं गमावून बसतो. म्हणून जगामधल्या अनेक समूहांनी
आपली भाषा गतप्राण झाल्यानंतर सुद्धा किंवा ती भाषा केवळ ग्रांथिक निर्मितीचंच एक माध्यम राहिलेलं आहे, ती भाषा व्यावहारिक जीवनामध्ये कोणीही बोलत नाही, अशा भाषकांनी सुद्धा आपल्या भाषिक अस्मितेच्या बळावर त्या भाषा जिवंत करण्याचे प्रयत्न केलेले आहेत आणि ते यशस्वी झालेले आहे. उदाहरणार्थ, इंग्लंडमध्ये एक कॉर्नवॉल नावाचा एक परिसर आहे. कॉर्निश भाषा बोलणारे लोक आहेत आणि या कॉर्निश भाषा बोलणाऱ्यांपैकी 1777 मध्ये एक शेवटचा भाषक हा गतप्राण झाला आणि इंग्लंडमधील कॉर्निश भाषा ही अस्तांचलाला गेली. अनेक वर्ष कॉर्निश भाषा ही कुठेही अस्तित्वात नव्हती. पण पुढे कॉर्निश भाषेमधलं साहित्य, संपदा ही ग्रांथिक रूपामध्ये कुठेतरी अस्तित्वात होती आणि त्या आधारे कॉर्निश लोकसमूहातल्या लोकांनी पुढाकार घेऊन आपल्या भाषेला जिवंत करण्याचे प्रयत्न सुरू केले आणि नंतरच्या कालखंडामध्ये त्या प्रयत्नांची परिणती अशी झाली की कॉर्निश भाषा बोलणारे असंख्य भाषक निर्माण झाले. आज हजारोच्या संख्येमध्ये इंग्लंडमध्ये कॉर्निश भाषा बोलणारे लोक आहेत. केवळ कॉर्निश भाषा बोलणारे लोकच नाही, तर कॉर्निश फलक सुद्धा, म्हणजे एका बाजूला इंग्रजी भाषेतले फलक आणि दुसऱ्या बाजूला कॉर्निश भाषेतले फलक सुद्धा इंग्लंडच्या त्या परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आपल्यामधली दुर्दम्य इच्छाशक्ती असेल, भाषिक आत्मभान असेल, तर आपण त्या भाषा जिवंत सुद्धा करू शकतो. याचं हे उदाहरण आहे. असंच एक उदाहरण इस्रायलमधल्या हिब्रू भाषेच्या संदर्भात आहे. आणि हिब्रू ही तर बायबलची भाषा होती. एकेकाळी एक समृद्ध प्रमाण भाषा आणि एका अभिजन वर्गाची भाषा म्हणून हिब्रूचं महत्व अधोरेखित झालेलं आहे. हिब्रू भाषेमध्ये असंख्य ग्रंथ निर्माण झालेले आहेत, परंतु त्या ठिकाणच्या वंशवादामुळे, त्या ठिकाणच्या भाषिक संघर्षामुळे हिब्रू बोलणाऱ्यांचं प्रमाण कमी कमी होत गेलं आणि एक वेळ अशी आली की हिब्रू ही केवळ ग्रांथिक भाषा म्हणून शिल्लक राहिली. आज भारतामध्ये संस्कृतची जी अवस्था आहे ती हिब्रूची अवस्था झाली आणि केवळ ग्रांथिक भाषा म्हणून हिब्रूचं महत्व तेवढं शिल्लक राहिलं. परंतु इस्रायलमधल्या हिब्रू भाषकांनी जाणीवपूर्वकपणे तिथल्या देशातल्या भाषिक धोरणांमुळे आणि भाषिक आत्मभान जागृत झाल्यामुळे इस्रायलमधल्या लोकांनी हिब्रू भाषा जिवंत करण्याचे प्रयत्न सुरू केले. अनेक उपक्रम, अनेक प्रयोग त्यांनी सुरू केले आणि आज इस्रायलची भाषा ही हिब्रू म्हणून ओळखली जाते. तिला राष्ट्रभाषेचा दर्जा मिळाला. आज हिब्रू भाषा ही इस्रायलची एक अधिकृत भाषा म्हणून संपूर्ण जगामध्ये ओळखली जाते. तेव्हा हिब्रू भाषा असेल, कॉर्निश भाषा असेल, एक न्यूझीलंड मधली माओरी नावाची भाषा आहे, ही सुद्धा भाषा अस्तांचलाला गेली होती. पण नंतर पुढे न्यूझीलंड मधल्या माओरी भाषकांनी या भाषेची पुनःस्थापना केली आणि ती भाषा जिवंत केली. आयरिश भाषेचं सुद्धा असं उदाहरण आहे. तेव्हा या भाषा सुद्धा आपण पुनःस्थापित करू शकतो. पण ह्या भाषा पुनःस्थापित करण्यासाठी तशा पद्धतीचं आत्मभान आपल्यामध्ये असलं पाहिजे. भारताचं एक जर भाषिक वास्तव आपण डोळ्यासमोर आणलं तर दक्षिण भारतामधील द्राविडियन परिवारातल्या भाषा बोलणाऱ्यांचं जे भाषिक आत्मभान आहे ते आपण समजून घेतलं पाहिजे. आणि त्या भाषिक आत्मभानामुळे आज दक्षिण भारतामधल्या तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम या भाषांमध्ये प्रचंड साहित्य निर्मिती झाली आहे. पण त्या परिसरातले भाषिक आपल्या या भाषिक अस्मितेला प्रचंड अस्मितेनं जोपासत आहे. आदिवासी भाषांमध्ये दुर्दैवाने हे भाषिक आत्मभान लोप पावत चाललेलं आहे. त्याला कारण आपण मागे पाहिलीत की कोणकोणत्या कारणांमुळे ते भाषिक आत्मभान हे क्षीण होत चाललं आहे. त्याला असंख्य कारण आहेत.
परंतु या भाषिक आत्मभान जर जागृत ठेवलं तर आपण भाषेची पुनर्स्थापना सुद्धा करू शकतो. ती भाषा जर जिवंत ठेवायची असेल, आदिवासी भाषा भारतातल्या जर आपल्याला जिवंत ठेवायच्या असतील तर काय केलं पाहिजे? पहिला मुद्दा आहे की भाषिक आत्मभान जागवलं पाहिजे. आपण त्यांना त्यांच्या भाषेचं महत्त्व समजून सांगितलं पाहिजे. आपल्या भाषेला लिपी नाही, त्यामुळे आपली भाषा काहीही कामाची नाही. खरं तर प्रत्येक भाषा ही स्वतःची स्वतंत्र व्याकरणिक संरचना घेऊन येत असते. त्या भाषेची अंतररचना असते. त्या भाषेचं एक आंतरिक सौंदर्य असते. त्या भाषेमध्ये एक विशिष्ट भाषिक एक जडणघडण असते. परंतु लिपी नसल्यामुळे आपली भाषा ही भाषाच नाही असा गैरसमज आदिवासी भाषक करून घेतात आणि त्यामुळे भाषिक आत्मभान हे क्षीण होत जाते. जर त्यांच्या हे लक्षात आणून दिलं की आपण बोलत असलेली भाषा ही अतिशय समृद्ध आहे. उदाहरणार्थ गोंडी भाषा ही इतकी समृद्ध आहे, माडिया इतकी समृद्ध आहे, कोरकू इतकी समृद्ध आहे. डॉक्टर व्यंकटेश आत्राम नावाचे एक भाषा संशोधक आणि समाजशास्त्रज्ञ होऊन गेले. त्यांनी गोंडी संस्कृतीचे संदर्भ नावाचा एक ग्रंथ लिहिलाय. या ग्रंथामध्ये त्यांनी गोंडी भाषेचं वैभव हे किती प्रचंड होतं. अगदी गोंडी संस्कृती ही मोहनजोदडो हडप्पा संस्कृतीची वारसदार आहे इथपर्यंत त्यांनी आपल्या संशोधनातून निष्कर्ष मांडलेले आहे. आणि गोंडी भाषा ही भारतातल्याच नाही तर जगातल्या एका विशिष्ट भूभागामध्ये बोलल्या जात होती. त्यांनी ते संदर्भ जोडलेत की दक्षिण आफ्रिकेचा निमुळता चिंचोळा भाग आणि भारताचा चिंचोळा भाग हा एके कालखंडामध्ये एक होता, एकसंघ होता आणि या संपूर्ण प्रांतामध्ये गोंडी भाषा बोलल्या जात होती. अर्थात त्यांचे निष्कर्ष हे त्यांच्या व्यक्तिगत पातळीवरचे असले तरी सुद्धा गोंडी भाषा आणि त्या भाषेचं जे अंतर्गत सौंदर्य आहे ते जर आपण त्या भाषकांच्या लक्षात आणून दिलं तर निश्चितपणे ती भाषा त्या भाषेचं आत्मभान जागृत होऊ शकते. गोंडी भाषेचं व्याकरण भाषा विज्ञान डॉक्टर शैलजा देवगकरांनी लिहिलेलं आहे. डॉक्टर उषा किरण आत्राम यांनी गोंडी भाषेचं संशोधन आणि त्या भाषेचा विस्तार करण्यासाठी अनेक उपक्रम सुरू केलेले आहेत. विनायक तुमराम यांनी आदिवासी भाषांच्या संदर्भात प्रयत्न केलेले आहेत. प्रभू राजगडकर आहेत, नेताजी राजगडकर आहेत, यांनी सुद्धा प्रयत्न केलेले आहेत. आणि गोंडवन नावाचा जो काही साम्राज्य आहे त्याचा विस्तार किती प्रचंड होता, किती वैभवशाली ते साम्राज्य होतं, या सर्व लोकांनी पटवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. कचारगड असेल, अगदी छत्तीसगड असेल, अगदी मेळघाटातला प्रदेश असेल, भंडारा, गडचिरोली, शिरोंचा हा जो भाग असेल, अगदी लंकेपर्यंत सुद्धा गोंडवनाचं साम्राज्य कसं पसरलं होतं, सिंधू संस्कृतीपर्यंत त्याचा प्रवास कसा घडला होता ते त्यांनी सांगितलंय. तेव्हा या आदिवासी भाषकांचं आत्मभान जागृत होणं आवश्यक आहे. कोरकुबुरी अतिशय समृद्ध आहे पण त्या भाषेचं अंतर्गत सौंदर्य त्यांना माहिती नाही. आपण भाषा बोलतो केवळ संवादासाठी, भाषिक संवाद साधला जातो, पण त्या भाषेमधले असणारे अंतररचना सौंदर्य हे जर आपण त्यांना पटवून दिलं आणि आपली भाषा किती समृद्ध आहे, किती गोड आहे, किती वैभवशाली आहे, आपली भाषा किती समृद्ध आहे, हे भाषिक आत्मभान जर आपण त्यांना जागवलं तर निश्चितपणे आपल्या भाषेचं प्रेम निर्माण होईल आणि भाषिक आत्मभान जागृत झाल्यामुळे त्या भाषेला टिकवण्याचे प्रयत्न सुरू होतील. भाषा पुनर्स्थापनेचा दुसरा उपाय बहुभाषिक शिक्षण आपण दिलं पाहिजे. आज जो भाषा विसंवाद आदिवासी बहुल परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळतो आणि या भाषा विसंवादामुळे भाषिक न्यूनगंड निर्माण झालेला आहे, तो जर दूर करायचा असेल तर अध्ययन आणि अध्यापनाच्या प्रक्रियेमध्ये किमान प्राथमिक स्तरावर त्या मातृभाषेतून शिक्षण दिलं गेलं पाहिजे. अर्थात युनेस्कोने सुद्धा याचा पुरस्कार केला आहे. हंटर आयोगामध्ये सुद्धा आदिवासी भाषांच्या शिक्षणाचा मुद्दा आलेला आहे आणि वेगवेगळ्या स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये आणि स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये सुद्धा जे शैक्षणिक आयोग नेमल्या गेलेत, मग ते कोठारी आयोग असेल, नवे शैक्षणिक धोरण असेल, या सगळ्या आयोगांमध्ये सुद्धा आदिवासी भाषांच्या संदर्भात शिफारसी केलेल्या आहेत
आणि त्या शिफारसी करत असताना आदिवासी बहुल परिसरामध्ये प्राथमिक शिक्षण हे मातृभाषेतून दिल्या गेलं पाहिजे अशा पद्धतीने सांगितलं गेलं आहे. परंतु दुर्दैवानं मित्रांनो अजूनपर्यंत त्या सर्व शिफारसी कुठेही फलद्रूप झालेल्या नाही. त्यांची पूर्णार्थाने अंमलबजावणी कुठेही झालेली नाही. थोडेफार प्रयत्न झालेत ते तात्पुरते झालेत. युनेस्कोने ज्या वेळेस भारतामध्ये काही प्रकल्प राबवलेत आणि त्या प्रकल्पांच्या निमित्ताने आदिवासी बहुल परिसरामध्ये पहिल्या आणि दुसऱ्या वर्गातलं शिक्षण हे मातृभाषेतून दिलं जावं आणि त्याच्यासाठी काही प्रयोग केलेत. ते 2-3 वर्ष चाललेत. काही प्रयोग हे राज्य स्तरावर आणि काही प्रयोग हे सर्व शिक्षा अभियानाच्या माध्यमातून सुद्धा सुरू आहेत. परंतु त्या प्रयोगांना जी व्यापकता यायला पाहिजे, त्या प्रयोगांना जी विस्तारता यायला पाहिजे, ती मात्र अजून कुठेही पाहायला मिळत नाही. खरं म्हणजे जाणीवपूर्वकपणे केवळ चर्चा होतात. मी सुद्धा सर्व शिक्षा अभियानाच्या या मल्टीलिंग्वल एज्युकेशन फॉर ट्रायबल या प्रकल्पामध्ये काम केलं आहे. अगदी दिल्लीमध्ये होणाऱ्या चर्चासत्रामध्ये गेलो आहे. अजिम प्रेमजी युनिव्हर्सिटी बेंगलोर या ठिकाणी सुद्धा मल्टीलिंग्वल एज्युकेशन फॉर ट्रायबल या चर्चासत्रामध्ये जाऊन आलं आहे. त्या स्तरावर विद्वान, त्या स्तरावर भाषा पंडित, त्या स्तरावर शासकीय प्रशासकीय अधिकारी एक रोडमॅप तयार करतात आणि खरोखरच अशा पद्धतीनं आदिवासी बहुल परिसरामध्ये असणाऱ्या शाळांमध्ये प्राथमिक स्तरामधलं शिक्षण हे किमान पहिल्या दुसऱ्या वर्गातलं शिक्षण ह्या मातृभाषेतून दिल्या गेलं पाहिजे अशा पद्धतीचे प्रस्ताव मांडतात. परंतु त्यांची व्यापक अंमलबजावणी मात्र कुठे होत नाही. ती व्हायला पाहिजे. जर आदिवासी बहुल परिसरामधल्या शाळांमध्ये पहिल्या दुसऱ्या वर्गामधलं शिक्षण हे मातृभाषेतून दिल्या गेलं तर वर्गामधल्या विद्यार्थ्यांना आपला शिक्षक आपल्या भाषेतून बोलतो त्याचा आनंद होतो. त्याच्या चेहऱ्यावर तो आनंद झळकतो. याचा अनुभव मी स्वतः घेतलाय. अगदी कोरकू बहुल परिसरामध्ये जर शिक्षक आपल्या वर्गातल्या विद्यार्थ्यांना केवळ 2-4 शब्द कोरकू मधले जरी बोलले, आमाजुमू चोज, तुझं नाव काय, एवढं जरी म्हटलं तरी तो विद्यार्थी त्या अध्यापन प्रक्रियेशी जोडला जातो. आपल्या वर्गातले शिक्षक आपल्या भाषेतून बोलतात, हा आनंद त्याच्या चेहऱ्यावरून उसळतो आणि तो विद्यार्थी हळूहळू त्या अध्ययनाशी एकरूप होतो, अध्यापनाशी एकरूप होतो. आणि म्हणून जर भाषेची पुनर्स्थापना व्हायची असेल आणि आदिवासी भाषा ह्या समृद्ध आणि जगवायच्या असतील तर आपल्याला मातृभाषेतून शिक्षण देणं अत्यंत निकडीचं आहे, आवश्यक आहे. आणखी एक उपाय आपल्याला सांगता येईल की मृत्यूपंथाला लागलेल्या भाषकांची संख्या कशी वाढवता येईल. अलीकडे अनेक भाषा ह्या एंडेंजर्ड अवस्थेमध्ये आहे, काही भाषा सिरियस एंडेंजर्ड अवस्थेमध्ये आहे आणि काही भाषा अगदी अस्तांचलाला चाललेल्या आहेत. ज्याचं उदाहरण मी तुम्हाला सांगितलंय की निहाली भाषा आहेत. अशा अनेक भाषा आहेत की ज्या भाषा बोलणारे भाषक केवळ आता 100-200च्या घरामध्ये राहिलेले आहेत. अशा आदिवासी भाषांना जर जगवायचं असेल तर त्या मृत्यूपंथाला लागलेल्या भाषकांची संख्या वाढवणं, त्यांना त्यांची भाषा बोलण्याकरता आपण अनुकूल परिस्थिती निर्माण करणं, त्यांचा आत्मभान जागृत करणं आणि मृत्यूपंथाला लागलेल्या या भाषकांची संख्या वाढवत नेणं. जाणीवपूर्वकपणे हे प्रयत्न शासकीय प्रशासकीय पातळीवर व्हायला पाहिजे. जर ते झाले तर ती भाषकांची संख्या वाढत जाईल आणि अस्तांचलाला होणारा प्रवास हा थोपवता येईल. एक पुढचा उपाय आपल्याला सांगता येईल की आदिवासी भाषांचं भवितव्य सांभाळायचं असेल तर राष्ट्रीय भाषा धोरण ठरवायला पाहिजे. एक विशिष्ट भाषिक धोरण ठरवल्याशिवाय आपण ह्या भाषा जगवू शकणार नाही. ज्या पद्धतीनं आता भारतीय संविधानाच्या 8व्या अनुसूचीमध्ये केवळ 22 भाषांना फक्त स्थान मिळालेलं आहे. खरं तर भारतामध्ये जवळजवळ 400 भाषा बोलल्या जातात आणि या 400 भाषा बोलणाऱ्यांची संख्या ही अगदी 50,000पासून तर 40 ते 50 लाख आणि कोटीच्या घरामध्ये आहे. मग या सर्व भाषांना
जर भारतीय संविधानाच्या अनुसूचीमध्ये स्थान मिळालं तर त्यांचा दर्जा लागता येईल, त्यांना सुविधा मिळतील आणि त्या भाषा ऱ्हास पर्वापासून आपल्याला थांबवता येतील. भाषिक धोरण राबवत असताना, राष्ट्रीय भाषिक धोरण राबवत असताना ज्या भाषा ह्या अस्तांचलाला लागलेल्या आहेत त्यांच्यासाठी विशिष्ट नियोजन, विशिष्ट योजना आपण आखल्या पाहिजे. त्या योजना आखत असताना मातृभाषेतून शिक्षण देणं हा तर भाग आहेच, परंतु त्या भाषा जगवण्याकरता काही स्वयंसेवी संस्था, काही प्रशासकीय पातळीच्या संस्था ह्या कार्यरत राहून त्या भाषा कशा वाढतील, त्या भाषांमध्ये कशी वृद्धी निर्माण होईल यासाठीचे प्रयत्न व्हायला पाहिजे. असं व्यापक राष्ट्रीय धोरण जोपर्यंत ठरवलं जात नाही तोपर्यंत आदिवासी भाषांचं भवितव्य हे कठीण आहे. पुढचा उपाय सांगता येईल की भाषा संवर्धनासाठी शाळा, महाविद्यालय आणि विद्यापीठांमध्ये आदिवासी भाषांचा अभ्यास आणि त्यांचा अंतर्भाव व्हायला पाहिजे. शाळेच्या स्तरावर आदिवासी भाषांचा अभ्यास झाला पाहिजे. महाविद्यालय स्तरावर अगदी आदिवासी बहुलच नाही तर नागर जीवनामध्ये आणि वेगवेगळ्या ठिकाणी जे काही महाविद्यालय आहेत त्या महाविद्यालयामध्ये आणि विद्यापीठांमध्ये सुद्धा त्या परिसरातील आदिवासी भाषांचे संशोधन, अभ्यास आणि अध्ययनाच्या प्रक्रियेमध्ये त्या भाषांचा अंतर्भाव झाला पाहिजे. मी या ठिकाणी उदाहरण सांगेल तुम्हाला की महाराष्ट्रामध्ये आदिवासी भाषा विपुल प्रमाणामध्ये आहे. अगदी कोरकू 7.5 लाख भाषा बोलणारे लोक आहेत. गोंडी भाषा बोलणारे तर 70 ते 80 लाख लोक आहेत महाराष्ट्रामध्ये. इतर मध्य प्रदेश आणि ते सर्व जोडले तर जवळजवळ 2 कोटीच्या आसपास ही संख्या जाईल. भिलोर भाषा बोलणारे जवळ 60 ते 70 लाख लोक आहेत. तर इतक्या विपुल प्रमाणामध्ये जे आदिवासी समूह भाषा बोलतात त्या भाषांचा सन्मान हा विद्यापीठ आणि महाविद्यालय स्तरावर झाला पाहिजे. त्यांची स्वतंत्र भाषा संशोधन केंद्र उघडल्या गेली पाहिजे. त्यांचा अभ्यास झाला पाहिजे, त्यांच्या बोलींचा अभ्यास झाला पाहिजे, त्यांच्या संस्कृतीचा अभ्यास झाला पाहिजे, त्यांच्या मौखिक परंपरांचा तिथे अभ्यास झाला पाहिजे आणि त्या भाषांना एक व्यापक प्रतिष्ठा आपण प्राप्त करून दिली पाहिजे. झारखंड हा 70 ते 80% आदिवासी बहुल परिसर आहे आणि या आदिवासी बहुल परिसरामध्ये मुंडारी बोलल्या जाते, संथाली भाषा बोलल्या जाते, कोरवा आहे, कुडुक आहे, आसुरी भाषा आहे. ह्या सर्व भाषा आहे. ह्या भाषा त्या ठिकाणी बोलल्या जातात. या सर्व भाषांची अभ्यास केंद्र, संशोधन केंद्र ही रांची विद्यापीठामध्ये आज कार्यरत आहे. डॉक्टर रामदयाल मुंडा यांनी प्रचंड काम केलेलं आहे, संशोधन केलेलं आहे. ते स्वतः लोकसभेचे प्रतिनिधी राहिलेले आहेत, सदस्य राहिलेले आहेत, लोकप्रतिनिधी राहिलेले आहेत. संशोधक म्हणून त्यांची प्रचंड ख्याती आहे. त्यांनी संशोधन केंद्र त्या ठिकाणी प्रस्थापित केलेले आहे आणि त्या भाषिक अस्मितेच्या, भाषिक आत्मभान जागृतीच्या प्रयत्नांमुळे आज झारखंडमध्ये रांची विद्यापीठामध्ये प्रत्येक भाषेचं एक स्वतंत्र अभ्यास केंद्र आहे, पदव्युत्तर अभ्यास केंद्र आहे, आचार्य पदवी केंद्र आहे आणि या सर्व भाषिक केंद्रांमधून, अभ्यास आणि संशोधन केंद्रांमधून झारखंडमधील आदिवासी भाषांचा विपुल प्रमाणामध्ये अभ्यास होत आहे. मित्रांनो, जे काम झारखंडला करता आलं ते काम महाराष्ट्राला करता येणार नाही, अन्य राज्यांना करता येणार नाही. करता येईल, परंतु त्यासाठी त्या राज्यातील शैक्षणिक धोरणांमध्ये आदिवासी भाषांच्या संशोधनाचा, अभ्यासाचा अंतर्भाव होणं गरजेचं आहे. त्या परिसरातील विद्यापीठांनी आपल्या परिक्षेत्रातील आदिवासी भाषांचे संशोधन केंद्र हे आपल्या विद्यापीठ परिक्षेत्रामध्ये स्थापन करणं आवश्यक आहे आणि ते जर झाले तर निश्चितपणे आदिवासी भाषांचं हे वैभव वाढेल. आदिवासी भाषांच्या या विकासाच्या प्रक्रियेमध्ये
आणखी एक महत्वाचा उपाय आपल्याला सांगता येईल तो म्हणजे भाषांचं दस्तऐवजीकरण. बरेचदा भाषांचं दस्तऐवजीकरण होत नाही. म्हणजे अंदमान या बेटावरील बुवा नावाची जी शेवटची महिला गतप्राण झाली आणि त्यामुळे बुवा नावाची एक समृद्ध भाषा या पृथ्वीच्या वरून नामशेष झाली. आज बुवा भाषेचं अस्तित्व कुठेही नाही. जर या बुवा भाषेच्या शेवटच्या भाषकाकडनं किंवा त्याच्या आधीच्या काही भाषकांकडनं त्या भाषेचे नमुने गोळा करून ठेवता आले असते, त्या भाषेतील मौखिक परंपरांचं दस्तऐवजीकरण आपल्याला करता आलं असतं, तर निश्चितपणे त्या भाषेला जिवंत करण्यासाठीचे काही प्रयत्न हे करता आले असते. त्यामुळे ज्या भाषा आता अस्तांचलाला लागलेल्या आहेत, ज्या भाषा बोलणाऱ्यांचे आता शेवटची पिढी शिल्लक राहिलेली आहे, किंवा ज्या भाषा केवळ 100-200 लोक केवळ बोलत आहेत, अशा भाषाच्या संदर्भातलं दस्तऐवजीकरण हे तातडीने होण्याची गरज आहे. त्या भाषांचं भाषा विज्ञान, त्या भाषांचं व्याकरण, त्या भाषांमधील शब्दसंपदा, शब्दसंग्रह, त्या भाषांमधील वाक्प्रचार, म्हणी, उखाणे, लोकसाहित्य, लोकगीतं, लोकपरंपरा, लोकनाट्य, मौखिक परंपरा ह्या सर्वांचं दस्तऐवजीकरण दृकश्राव्य स्वरूपामध्ये दस्तऐवजीकरण करणं गरजेचं आहे. आणि ग्रांथिक रूपामध्ये जर ते बांधल्या गेलं, त्या भाषेची व्याकरण संरचना जर मांडता आली, त्या भाषेचं भाषा विज्ञान जर उलगडता आलं आणि ते जर ग्रांथिक रूपामध्ये आलं, तर निश्चितपणे आपण त्या भाषा जगवू शकतो. काही काळानंतर त्या भाषेची पुनःस्थापना करण्याचे जर प्रयत्न विपुल प्रमाणामध्ये करता आले, तर त्या भाषेला पुन्हा पुनःस्थापित करता येऊ शकते, त्या भाषकांची संख्या वाढवता येऊ शकते. पण ती वाढवण्याकरता त्या भाषेचं दस्तऐवजीकरण तातडीनं होण्याची आवश्यकता आहे. आणि ते जर आपण केलं तर निश्चितपणे ती भाषा टिकून राहू शकेल. पुढचा जो उपाय आहे तो भाषा शिक्षणाला स्वतंत्र आर्थिक तरतूद. मित्रांनो, भाषा जगवण्यासाठी खरं म्हणजे या देशामध्ये वेगवेगळे अर्थसंकल्प वेगवेगळ्या राज्यांनी मांडलेत, वेगवेगळ्या राष्ट्रीय पातळीवर मांडले गेले. आणि मग एखाद्या अर्थसंकल्पामध्ये कृषीवर जास्त खर्च, उद्योगांवर जास्त खर्च, शिक्षणावर खर्च हा होत गेला. ते अर्थसंकल्प त्या विशिष्ट विकासाकरता ओळखले गेले. परंतु शिक्षणाच्या संदर्भात सातत्याने वेगवेगळ्या आयोगांनी शिफारसी करून सुद्धा राष्ट्रीय सकल उत्पन्नाच्या 6% खर्च किमान, कमाल नाही, किमान 6% खर्च हा शिक्षणावर व्हावा अशा पद्धतीच्या स्पष्ट शिफारसी ह्या कोठारे आयोग, मुदलियार आयोग किंवा नवीन शैक्षणिक धोरण या वेगवेगळ्या आयोगांनी केलेल्या असताना सुद्धा दुर्दैवानं शिक्षणावर राष्ट्रीय सकल उत्पन्नाच्या 3 ते 3.25% सुद्धा खर्च झालेला नाही. आपण जगातल्या अन्य देशांचा जर विचार केला, स्वीडन घ्या, त्यानंतर स्वित्झर्लंड घ्या, इंग्लंड घ्या, अमेरिका, आपल्या अवतीभोवतीचे अगदी नेपाळ सारखे आणि बांगलादेश किंवा चीन सारखे जर देश आपण पाहिलेत, तर या देशांनी सुद्धा शिक्षणावर 5 ते 6% पेक्षा जास्त खर्च केलेला आहे. भारतामध्ये मात्र कधीही राष्ट्रीय उत्पन्नाच्या 3 ते 3.25% वर खर्च गेलेला नाही. आणि त्यामुळे साहजिकच शिक्षण हा मानवी विकासाचा निर्देशांक निश्चित करणारा एक महत्वाचा घटक आहे हे मानलं गेलेलं आहे. पण तरी सुद्धा मानवी विकासाचा निर्देशांक निश्चित करणाऱ्या शिक्षणावर मात्र 6%, 7% खर्च कधीही झालेला नाही. आणि म्हणून आता जाणीवपूर्वकपणे जर शिक्षणाचा विस्तार करायचा असेल आणि शिक्षणाच्या निमित्ताने आणि माध्यमातून आदिवासी भाषांचं जतन करायचं असेल, तर शिक्षणावर आणि आदिवासी भाषांच्या विकासावर एक भरघोस तरतूद ही अर्थसंकल्पामध्ये व्हायला पाहिजे. जर ती झाली तर निश्चितपणे आदिवासी भाषांचं भवितव्य आपल्याला सांभाळता येईल.
आणखी एक महत्वाचा उपाय आहे तो राजकीय इच्छाशक्ती. जर राजकीय इच्छाशक्ती असेल तर आपल्या भाषा आपण टिकवून ठेवू शकतो. दक्षिणेतल्या लोकांनी राजकीय इच्छाशक्तीपोटी आपल्या भाषांचं अस्तित्वभान टिकवलं आणि ते सांभाळत आहे. आदिवासी भाषांना मात्र अशा पद्धतीचं राजकीय नेतृत्व लाभलेलं नाही. जे लाभलं ते त्यांचा संघर्ष हा इंग्रजांच्या टोळ्यांशी संघर्ष करण्यामध्ये केला. इंग्रजांशी त्याच्यामध्ये तंट्या भील असेल, त्याच्यामध्ये बिरसा मुंडा आहे, रघुनाथ शाह आहे किंवा त्या परिसरातले लोकनायक जननायक आहेत. त्यांनी इंग्रजी सत्तेविरुद्ध आपल्या जनतेचं रक्षण करण्यासाठी आपले हक्क अदा करण्यासाठी त्यांनी संघर्ष केला. परंतु जाणीवपूर्वकपणे भाषा संवर्धनासाठी जे काही राजकीय नेतृत्व, जी काही राजकीय इच्छाशक्ती पाहिजे ती मात्र अद्यापपर्यंत कुठल्याही भाषेला मिळालेली नाही. झारखंडमध्ये रामदयाल मुंडा सारखे एक भाषा तज्ञ होऊन गेले की ज्यांनी ते नेतृत्व केलं. अशी राजकीय इच्छाशक्ती असणारे रामदयाल मुंडांसारखे लोक मात्र आदिवासी समूहाला प्राप्त झालेले नाही. आदिवासीएतर लोकांनी सुद्धा आदिवासी भाषांचं नेतृत्व करण्याचे प्रयत्न फारसे केलेले नाही आणि त्यामुळे साहजिकच राजकीय इच्छाशक्ती अभावी आदिवासी भाषांचं भवितव्य हे अतिशय गंभीर झालेलं आहे. तेव्हा राजकीय इच्छाशक्ती जर असेल तर आपण आपल्या भाषांचं अस्तित्ववान जपू शकतो, त्यांचा विकास करू शकतो आणि त्या भाषांचं ऱ्हासपर्व थांबवू शकतो. याशिवाय आणखी एक उपाय सांगता येईल तो म्हणजे जर आदिवासी भाषा ह्या आणखी समृद्ध त्या जर जतन करायच्या असतील, त्यांचा विकास करायचा असेल आणि त्यांना प्रतिष्ठा प्राप्त करून द्यायची असेल तर जाणीवपूर्वकपणे आदिवासीएतर लोकांनी जे लोक आदिवासी बहुल परिसरामध्ये काम करतात, वेगवेगळ्या निमित्ताने काम करतात. काही लोक धर्म प्रचाराच्या निमित्ताने करत असतील, काही लोक शासन आणि प्रशासनाच्या योजना तिथपर्यंत पोहोचवण्याच्या निमित्ताने करत असतील. मग त्या वैद्यकीय योजना असेल, महसूल खात्यातल्या असेल, कृषी विषयक योजना असतील, शासकीय आणि प्रशासकीय अधिकारी असतील. शिक्षणाच्या माध्यमातून शिक्षक हे त्या परिसराशी जुळलेले आहेत आणि समाज कार्य करणारे जे समाज सेवक आहेत ते सुद्धा सातत्याने त्या परिसराशी संबंधित असतात. या सर्व आदिवासीएतर लोकांनी जाणीवपूर्वकपणे आदिवासी भाषा संपादन केल्या पाहिजे, शिकून घेतल्या पाहिजे. शिक्षकांनी तर प्राधान्यक्रमाने आदिवासी भाषा शिकण्याकरता पुढाकार घेतला पाहिजे. जर अशा पद्धतीचा पुढाकार त्यांनी घेतला तर निश्चितपणे त्या आदिवासी भाषांचं अस्तित्व हे वाढू शकते, त्यांची प्रतिष्ठा वाढू शकते आणि त्या भाषा जतन करण्याकरता आदिवासीएतरांचे प्रयत्न सुद्धा कामी लागू शकतात. त्या मित्रांनो, अशा पद्धतीनं भारतीय आदिवासी भाषांचं हे वास्तव आहे. एका बाजूला आदिवासी भाषांची अवस्था ही अत्यंत बिकट आहे. त्यांना प्रतिष्ठा नाही, संवैधानिक त्यांना हक्क आणि अधिकार प्राप्त झालेले नाहीत, त्यांना त्यांची प्रतिष्ठा प्राप्त झालेली नाही. न्यूनगंडानं ते भाषक पछाडलेले आहेत, त्यांचं आत्मभान जागृत झालेलं नाही. ह्या सगळ्या बाबी आहेत आणि दुसऱ्या बाजूला त्या भाषा टिकवण्याकरता जे प्रयत्न व्हायला पाहिजेत ते सुद्धा होत नाही. आणि म्हणून अशा या संपूर्ण दुहेरी कचाट्यामध्ये आदिवासी भाषांचं वास्तव आज आपल्याला पाहायला मिळते. आणि म्हणून ह्या सगळ्या भाषा या पद्धतीने आपल्याला वाढवता येईल. मित्रांनो, भारताचा भाषिक भूगोल मी फार बोलणार नाही, त्याच्या पुढे फक्त 2-3 स्लाइड दाखवून आणि थोडी चर्चा करून आपण या ठिकाणी थांबू. भारताचा भाषिक भूगोल जर आपण बघितला तर आर्य भारतीय परिवारातल्या भाषा, द्राविडीय परिवारातल्या भाषा, ऑस्ट्रो एशियाटिक परिवारातल्या भाषा आणि सिनोतिपिडियम परिवारातल्या भाषा अशा ह्या भाषा आपल्याला पाहायला मिळतात. प्रामुख्याने उत्तर भारतामध्ये हिंदी, मराठी, गुजराती, पंजाबी, सिंधी, बंगाली ह्या आर्य भारतीय भाषा आहेत आणि त्या भाषा परिवारातल्या वारली, कातकरी, भिल्ली, पावरी, मावची, ठाकरी, डांगानी किंवा त्या परिसरातल्या भिलोरी भाषेची उपशाखा आहेत त्या, ह्या सर्व भाषा द्राविडीय परिवारातल्या
गोंडी, माडिया, कोलामी, परधानी, बैगा, कुडुख आणि पाकिस्तानमध्ये असणाऱ्या बलुचिस्तानमध्ये एक ब्राह्वी नावाची भाषा बोलली जाते. सिंगापूरमध्ये सिंहली भाषा बोलली जाते. ह्या द्राविडियन परिवारातल्या भाषा आहेत ज्या दक्षिण भारतामध्ये बोलल्या जातात. मध्य पूर्व भारतामध्ये बोलल्या जाणारी कोरको, हो, भूमीज, कोरवा, निहाली, खडिया, ज्वांग, सोरा, गदाबा, गारो, रेसो ह्या सर्व भाषा आहेत. आणि सिनो तिबेटियन भाषा परिवारामध्ये उत्तर पूर्व परिसरामध्ये बोलल्या जाणाऱ्या ज्या भाषा आहेत त्याच्यामध्ये बोडो आहेत आणि सिनो तिबेटियन मधल्या छोट्या छोट्या समूहांच्या भाषा आहेत. तर ह्या सर्व भाषा आहेत. जर आपण त्यांची लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये तुलना केली तर संथाली ही 45% लोक भाषा बोलतात आदिवासींमध्ये. त्यातल्या त्यात मुंडा परिवारामधल्या ह्या भाषांमध्ये संथाली 45% बोलतात, हो 27% बोलतात, मुंडारी 11% लोक बोलतात, ज्वाय जवळजवळ 5 ते 6% लोक बोलतात, कोरकू 3.5% लोक बोलतात, सवारा 2.3% लोक बोलतात, खारिया 2% लोक बोलतात आणि इतर भाषा मग त्यामध्ये कुडुक आहे, आसुरी आहे, ह्या किंवा कोरवा आहे, ह्या सर्व भाषा मिळून 2.3% भाषा हे लोक बोलतात. हे प्रमाण खूप मोठं प्रमाण आहे. मी थोडं ऑस्ट्रोएशियाटिक भाषा आणि नंतर मग कोरकू जाता आता फक्त कोरकू भाषेतलं जे अंतर्गत सौंदर्य आहे मी तुमच्या समोर सांगेन. कारण भाषा ही आपलं स्वतःचं अंतर्गत सौंदर्य घेऊन येत असते, संरचना घेऊन येत असते आणि या संपूर्ण भाषिक वास्तवाच्या पार्श्वभूमीवर सर्व आदिवासी भाषा, मी फक्त उदाहरणादाखल कोरकूचे काही संदर्भ देईल, परंतु सगळ्याच भाषा त्या अतिशय समृद्ध आहेत. त्यांचं लोकवैभव समृद्ध आहे, मौखिक परंपरा विपुल आहे. केवळ आपलं अक्षम्य दुर्लक्ष या भाषांकडे झालेलं आहे एवढं आपण मानायला पाहिजे. या ऑस्ट्रोएशियाटिक भाषा परिवारामध्ये नॉर्थ मुंडा या गटामध्ये कोरकू आहे, प्रामुख्याने खिरवारियन भाषा असा समूह त्यांना म्हटले जाते. त्याच्यामध्ये मुंडारी आहे, भूमीज आहे, आसुरी आहे, कोडा आहे, हो, बिहोर, कोल, तुरी, संथाली आणि महाली ह्या सर्व भाषा नॉर्थ मुंडा या परिवारामध्ये येतात. तर साऊथ मुंडा या परिवारामध्ये ज्वांग, खोरपट मुंडा, रेमो या ब्रँचमध्ये गाटा, गदाबा, बोडो, खाली ज्वार, लोधी, सोरा ह्या सर्व भाषा साऊथ मुंडा या परिवारामध्ये येतात. मी हे यासाठी सांगतोय की ऑस्ट्रोएशियाटिक भाषा परिवारामध्ये उत्तर मुंडा आणि साऊथ मुंडा किंवा नॉर्थ मुंडा आणि साऊथ मुंडा अशा 2 गटामध्ये भाषा विभागलेल्या आहेत. आणि उत्तर मुंडा म्हणजे नॉर्थ मुंडा या गटामध्ये असणारी कोरकू भाषा ही या परिवारातली एक भाषा आहे. तेव्हा या कोरकूचं जे अंतर्गत सौंदर्य आहे ती 2-3 उदाहरणादाखल मी तुम्हाला सांगेन की कोरकू भाषा किती समृद्ध आहे. कोरकू भाषेमध्ये त्रिस्तरीय वचन व्यवस्था आहे. ही त्रिस्तरीय वचन व्यवस्था कदाचित काही अभ्यासक, काही संशोधक असा प्रश्न उपस्थित करतील की त्रिस्तरीय वचन व्यवस्था ही संस्कृतमध्ये सुद्धा आहे आणि म्हणून संस्कृत आणि ऑस्ट्रोएशियाटिक परिवारातल्या ह्या भाषा यांचा काही अंतरसंबंध आहे का? तर मित्रांनो, मला हे सांगायला पाहिजे की आर्य भारतीय परिवारातली संस्कृत आणि दक्षिण पूर्व आशियाई परिवारातील मुंडा परिवारातल्या ह्या बोली भाषा यांचा सुतराम संबंध नाही. त्रिस्तरीय रचना हा केवळ योगायोगाने आलेला प्रकार असेल, कारण ह्या दोनही भाषा एका वेगवेगळ्या परिवारांमधल्या आहेत. तेव्हा या जसं संस्कृतमध्ये राम, रामव, रामहा अशी त्रिस्तरीय रचना आहे. राम म्हणजे एक, रामव म्हणजे 2 आणि रामहा म्हणजे अनेक राम. तसं कोरकू मध्ये त्या पद्धतीने ती आहे असं म्हणता येणार नाही. कोरकू किंवा दक्षिण पूर्व आशियाई परिवारातल्या ह्या गटामधल्या भाषांचं एक ते स्वतंत्र वैशिष्ट्य आहे. ती स्वतंत्र त्यांची एक संरचना आहे. ती कशी आहे बघूया. कोरकू या भाषेमध्ये एकवचनामध्ये स्वतंत्र प्रयोग आहे.
द्विवचनाचा त्याचा एक स्वतंत्र प्रयोग आहे आणि अनेक वचनाकरता एक स्वतंत्र प्रयोग केला जातो. उदाहरणार्थ एकवचनामध्ये सीटा, सीटा म्हणजे कुत्रा, सीटा म्हणजे कुत्रा, सीटा किंज म्हणजे दोन कुत्रे आणि सीटाकू म्हणजे अनेक कुत्रे. खरं म्हणजे कोरकू या शब्दाचा सुद्धा तसाच अर्थ आहे. किती समृद्ध भाषा आहे आणि किती समृद्ध शब्द आहे. कोरो म्हणजे एक माणूस, कोरोकिंज, किंज हा प्रत्यय कोरो या शब्दाला लागला की कोरोकिंज हा शब्द तयार होतो आणि कोरोकिंज पासून दोन व्यक्तींचा निर्देश होतो. कोरो म्हणजे एक माणूस, कोरोकिंज म्हणजे दोन माणसं. डिस कोरोकिन चेल्केन, डिस कोरोकिन चेल्केन या वाक्यामध्ये ते दोन माणसं चाललेले आहेत असा निर्देश होतो. म्हणजे कोरो एक माणूस, कोरोकिंज दोन माणसं आणि कोरकू, कोरो या शब्दाला कू हा प्रत्यय लागला, कोरोकू अनेक माणसं. खरं म्हणजे माणसांचा समूह म्हणजे कोरकू. इतकं अर्थपूर्ण हे नाव आहे. तेव्हा एक वचन, द्विवचन आणि अनेक वचन अशी संरचना कोरकू मध्ये आहे. जशी कोरकू मध्ये आहे तशी मुंडारी मध्ये आहे. थोडेसे उच्चार बदलतात. कोरकू मध्ये कोरो म्हटले जाते, मुंडारीमध्ये होडो म्हटले जाते. होडो, होडोकिन, होडोकू. होडो म्हणजे माणूस, होडोकिन म्हणजे दोन माणसं आणि होडोकू म्हणजे अनेक माणसं. सीटा तर सेता, सेता, सेताकिंग आणि सेताकू मुंडारीमध्ये. संतालीमध्ये सुद्धा सेता, सेताकिन, सेताकू आणि हो मध्ये सेता, सेताकिंग, सेताकू. एक कुत्रा, सेताकिंग दोन कुत्रे, सेताकू अनेक कुत्रे. अशा पद्धतीनं त्रिस्तरीय वचन व्यवस्था ही ऑस्ट्रो एशियाटिक भाषा परिवारांचं एक वैशिष्ट्य आहे. कोरकू भाषेमध्ये वचनाचे प्रथम पुरुषी वचन, द्वितीय पुरुषी वचन आणि तृतीय पुरुषी हे जे वचन आहे याचे वेगवेगळे प्रयोग आहेत. उदाहरणार्थ आपण मराठीमध्ये सुद्धा सर्वनामांचे जे प्रयोग वापरतो, प्रथम पुरुषी सर्वनाम, द्वितीय पुरुषी सर्वनाम, तृतीय पुरुषी सर्वनाम, या सर्वनामांचे वैविध्यपूर्ण प्रयोग आणि ती भाषा किती समृद्ध आहे. मला हे केवळ उदाहरणादाखल सांगायचं आहे तुम्हाला की प्रत्येक आदिवासी भाषा तिचं स्वतःचं सत्व घेऊन येते. जगातली अशी कुठलीही भाषा नाही की त्या भाषेला तिचं अंतर्गत सौंदर्य नाही, तिची अंतर्गत संरचना नाही, तिचं स्वतःचं व्याकरण नाही. प्रत्येक आदिवासी भाषेला तिचं स्वतःचं एक स्वतंत्र अस्तित्व आहे, तिची अंतर्गत संरचना आहे. केवळ आपण जाणीवपूर्वकपणे ती शोधत नाही. कोरकू भाषेमध्ये सर्वनामांचे जे प्रयोग आहेत ते किती वैविध्यपूर्ण आहेत. प्रथम पुरुषी एकवचनामध्ये मी हे सर्वनाम जर वापरायचं असेल, मी, तर कोरकूमध्ये इंज, इंज म्हणजे मी. द्विवचनामध्ये आलंज म्हणजे आपण दोघे. पण इथं सुद्धा आलंज मध्ये आपण हा शब्द आहे. आपण म्हणजे श्रोत्यासहित, समोरच्या सहित आपण, आलंज. पण द्विवचनामध्ये आणखी दुसरा प्रयोग आहे, आलिंज म्हणजे आम्ही दोघे, म्हणजे तू आणि मी, फक्त आम्ही दोघे, तू आणि मी दोघे. श्रोतारहित, समोरचा जो त्रयस्थ आहे त्याला सोडून तू आणि मी. आलंज म्हणजे आम्ही दोघे. आणि आलंज, आलिंज, आलंज आपण दोघे. अशा श्रोत्यासहित आणि श्रोता विरहित असे दोन प्रयोग द्विवचनामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. अनेक वचनामध्ये सुद्धा आबुन किंवा आबुंज म्हणजे आपण. आबुंज खिटीन चेलकेन
किंवा आपण चिटिंग खिटीन आपण स्कूलेन सेने, आपण शाळेत जाऊ. आपण मध्ये श्रोत्यासहित आपण समाविष्ट आहोत. आणि आले स्कूलेन सेनेन, आम्ही शाळेत जाऊ. आले स्कूलेन सेनेबा, आम्ही शाळेत जातो. श्रोतारहित म्हणजे जे अन्य श्रोते आहेत ते सोडून आम्ही असं ते व्यावर्तक, समावेशी आणि व्यावर्तक असे दोनही प्रकार द्विवचन आणि अनेक वचनामध्ये पाहायला मिळतात. द्वितीय पुरुषीमध्ये सुद्धा आप, तू, अनेक वचनामध्ये आपिंज, तुम्ही दोघे, आणि अनेक वचनामध्ये आपे. तृतीय पुरुषी वचनामध्ये सजीवांसाठी स्वतंत्र सर्वनामाचे प्रयोग आहेत आणि निर्जीवांसाठी स्वतंत्र प्रयोग आहेत. उदाहरणार्थ तृतीय पुरुषी सर्वनामाच्या प्रयोगामध्ये सजीवांसाठी डीज म्हणजे तो, डीज सिटा ओलेन, तो कुत्रा गेला. डीज कोरो ओलेन, तो माणूस गेला. डिकिन्स डी कोरोकिन्स ओलेन, डिकिन्स कोरकुनी ओलेन म्हणजे ते दोघे गेले. डिकू कोरकू ओलेन, ते लोक गेले. अशा पद्धतीनं सजीवांसाठी एक स्वतंत्र आहे, पण निर्जीवांसाठी मात्र उदाहरणार्थ सजीवांमध्ये डीज, डिकिंज आणि डिकू असे जे प्रत्यय लागतात तसे निर्जीवामध्ये राहत नाही. निर्जीवामध्ये केवळ डी, एक वचनात डी, अनेक वचनात डी आणि अनेक द्विवचनात डी. डी डोंगोर, तो डोंगर. डी सिंज, ते झाड. डी खूप सिंज, ते खूप झाडं. अशा पद्धतीनं ते प्रयोग आपल्याला पाहायला मिळतात. त्या मित्रांनो, कोरकुवलीमध्ये सर्वनामांचे प्रथम पुरुषी, द्वितीय पुरुषी, तृतीय पुरुषी, सजीव, निर्जीव असे वेगवेगळे प्रयोग आपल्याला पाहायला मिळतात. जाता जाता कोरकुवलीमधलं आणखी एक वैशिष्ट्य मी सांगतो आणि या ठिकाणी थांबतो. कोरकुवलीमध्ये दर्शक सर्वनामांचे अत्यंत वैविध्यपूर्ण प्रयोग आहेत. आपण मराठीमध्ये किंवा इंग्रजीमध्ये जवळचा आणि दूरचा असा निर्देश करण्याकरता दोन शब्दप्रयोग वापरतो. जवळचा असेल तर त्याला हा आणि दूरचा असेल तर त्याला तो. इंग्रजीमध्ये फार तर जवळचा दाखवण्याकरता धिस आणि दूरचा निर्देश करण्याकरता दॅट. तो आणि हा असे दोनच शब्दप्रयोग मराठी आणि इंग्रजीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. परंतु कोरकुवली भाषेमध्ये अतिनिकट, निकट, दूर आणि अतिदूर अशा चार स्थल दर्शकांचे प्रयोग हे स्वतंत्र आहेत. जसं मराठीमध्ये आपण खूप बारीक अगदी छोटीशी गोष्ट दाखवण्याकरता डोळ्याला जी दिसत नाही, सूक्ष्म आहे, आणि आजीबाईला जर एखादी गोष्ट दाखवायची असेल किंवा लहान मुलाला आपण दाखवतो त्याला दिसत नाही, किंवा आपण अगदी म्हणतो हा 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 म्हणजे हा ते बारीक, हा असं कधी बोट दाखवतो आपण, हा थोडस दूरचं दाखवण्याकरता आपण त्याला सुरावली लांबवतो त्याचे, हा हा थोडस दूरचं दाखवण्याकरता तो, तो बघ तो, आणि खूप दूरचं दाखवण्याकरता आपण फार तर त्याची सुरावली लांबवतो, तो बघ तो चालला माणूस. म्हणजे आपण हा आणि तो या दर्शक शब्दांवर आघात देतो किंवा त्याची सुरावली लांबवतो. म्हणजे अतिनिकट दाखवण्याकरता हा त्याच्यावर आघात देतो, जवळचं दाखवण्याकरता हा आघात काढतो आपण त्यावरचा, दूरचं दाखवण्याकरता तो, आणि अति दूरचं दाखवण्याकरता त्या तोला आपण सुरावलेलं लांबवतो, तो. एवढा जर फरक आपण सोडला तर मराठीमध्ये
मराठी मध्ये दर्शक सर्वनामांचे केवळ 2च शब्द आपल्याला पाहायला मिळतात, हा आणि तो. मित्रांनो, कोरकू भाषा त्या बाबतीत अतिशय अर्थपूर्ण आहे, अतिशय आशयपूर्ण आहे, अतिशय समृद्ध आहे. कोरकू भाषेमध्ये या 4ही ठिकाणांचा निर्देश करण्याचे स्वतंत्र प्रयोग आहेत. उदाहरणार्थ अति निकट, आणि विशेष म्हणजे आणखी सांगायला पाहिजे की सजीवांसाठी स्वतंत्र प्रयोग आहेत आणि निर्जीवांसाठी सुद्धा स्वतंत्र प्रयोग आहेत. सजीवांसाठी अति निकट म्हणजे खूप सूक्ष्म पिन पॉइंट ज्याला म्हणतात. अति निकटची वस्तू दर्शवण्याकरता निज म्हणजे हा, निज, नि आणि ज, तो जचा उच्चार हा हलंत असतो. निज हा थोडं दूरचं दाखवण्याकरता इनिज हा, त्याच्या पलीकडचं दूरचं दाखवण्याकरता डिज, तो डिज सिटा ओलेन, तो कुत्रा गेला. आणि खूप दूरचं दाखवण्याकरता, आता जे डोळ्याला ताण पडते आणि खूप दूरचं दाखवण्याकरता आपण डोळे बारीक करतो आणि समोरच्याला सांगतो, दाखवतो ती गोष्ट, तेव्हा आपण मराठीमध्ये म्हणतो की तो बघ. कोरकू भाषेमध्ये त्याला स्वतंत्र शब्द आहे, हुज. म्हणजे अति निकट करता निज, निकट करता इनिज, दूर करता डिज आणि अति दूर करता हुज, असा स्वतंत्र प्रयोग कोरकू भाषेमध्ये आहे. हे सजीवांचं झालं. निर्जीवांकरता सुद्धा निर्जीव वस्तूचा निर्देश करण्याकरता किंवा वस्तूचा निर्देश करण्याकरता नि म्हणजे नि म्हणजे ही, निचिटी म्हणजे ही मुंगी, इनी म्हणजे ही, दी ती किंवा तो. आणि खूप दूरचं दाखवायचं असेल हू, या ठिकाणी फक्त निर्जीवांच्या दर्शक सर्वनामामध्ये ज हा प्रत्यय लागलेला नसतो. सजीवांकरता ज हा प्रत्यय प्रत्येक ठिकाणी लागतो, निज, इनिज, डिज आणि हुज. आणि निर्जीवांमध्ये तो ज प्रत्यय काढून टाकला जातो. तो प्रत्यय काढला की निर्जीव वस्तूंचा संबोध होतो, नि, इनी, डी आणि हू. अशा पद्धतीने मित्रांनो, दर्शक सर्वनाम असतील, वचन व्यवस्था असेल, खूप सांगता येईल. कोरकू भाषेच्या संदर्भात आपल्याला विस्ताराने बोलता येईल, परंतु तेवढा अवधी आपल्याजवळ नाही आहे. केवळ उदाहरणादाखल मी आदिवासी भाषा किती समृद्ध असतात त्यातलं कोरकूचे हे काही संदर्भ तुम्हाला दिलेले आहेत. खरं म्हणजे गोंडी भाषा अतिशय आशय घन आहे, समृद्ध आहे. भिल्लोरी भाषा अतिशय समृद्ध आहे. आणि केवळ ह्याच भाषा नाही, प्रत्येक आदिवासी भाषा तिचं स्वतःचं अंतसत्व आणि अंतर सौंदर्य घेऊन आलेली आहे. दुर्दैवानं तिचं ते सौंदर्य आणि अंतररचना, तिची अंतर्गत संरचना अद्यापपर्यंत नागर जीवनापर्यंत आलेली नाही. ती होणं आवश्यक आहे. प्रचंड प्रमाणामध्ये आदिवासी भाषांचं हे अर्थ सौंदर्य आणि रचना सौंदर्य याचा अभ्यास होणं गरजेचं आहे. जर तसं झालं तर निश्चितपणे आदिवासी भाषा ह्या प्रगत होतील, त्यांचं अस्तित्व हे कायम राहील. या ठिकाणी आदिवासी भाषा आणि त्यांचं वास्तव भारतामध्ये जवळजवळ 12 ते 13 कोटी आदिवासी भाषा बोलणारे लोक आहेत. आणि जर टक्केवारीच्या रूपात सांगायचं झालं तर जवळ 8.2% लोक हे आदिवासी भाषा बोलतात. मित्रांनो, ही संख्या कमी नाही. भारतीय लोकसंख्येच्या 8.2% लोक म्हणजे जवळजवळ 10% लोक आदिवासी भाषा बोलणारे आहेत. आणि एवढ्या मोठ्या विपुल भाषकांकडे जर आपलं अक्षम्य दुर्लक्ष होत असेल तर ती फार गंभीर गोष्ट आहे. खरं म्हणजे शासन, प्रशासन, सुजाण नागरिक, साहित्य, संशोधक, अभ्यासक या सर्वांनी आदिवासी भाषांच्या या विकासाकडे, त्यांच्या ऱ्हास पर्वाकडे जाणाऱ्या या संपूर्ण स्थितीकडे अतिशय संवेदनशीलपणे पाहणे गरजेचे आहे.
जर आपण अशा पद्धतीनं उपाययोजना केली तर निश्चितपणे आदिवासी भाषांचं भवितव्य हे अतिशय उज्ज्वल होईल. आणि आज आदिवासी भाषा ज्या मृत्यूपंथाला लागत चाललेल्या आहेत, ऱ्हासपर्वाकडे त्यांची वाटचाल सुरू आहे, ती ऱ्हासपर्वाकडे होणारी वाटचाल आपल्याला थांबवता येईल. या ठिकाणी सिंधुजन अकादमीच्या निमित्ताने भारतीय आदिवासी भाषांचं वास्तव या विषयावर बोलण्याची संधी मला प्राप्त झाली आणि दुसऱ्यांदा सिंधुजन अकादमीने ही संधी मला प्राप्त करून दिली. त्याबद्दल मी सिंधुजन अकादमी आणि विशेषतः सुजयजी शिंदे त्यांचे सहकारी यांचे मनापासून या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो. माझा परिचय मी सांगितलेला नव्हता. मी डॉक्टर काशीनाथ बऱ्हाटे, परतवाडा येथील स्वर्गीय छगनलाल मुलजीभाई कडी कला महाविद्यालयामध्ये सध्या प्राचार्य म्हणून कार्यरत आहे. कोरकू या बोलीचा भाषा वैज्ञानिक अभ्यास मी केलेला आहे. कोरकू बोलीचा भाषा वैज्ञानिक आणि वर्णनात्मक आणि समाज भाषा वैज्ञानिक या अंगाने अभ्यास केलेला आहे. या विषयाचा ग्रंथ सुद्धा प्रकाशित आहे. ऑस्ट्रो एसियाटिक भाषा परिवारातील मुंडा गटातील भाषांचा तौलनिक अभ्यास या विषयावर एक बृहत संशोधन प्रकल्प विद्यापीठ अनुदान आयोगाला सादर केलेला आहे. आणि अमरावती आकाशवाणी केंद्राच्या संस्कार गीत प्रकल्पांच्या निमित्ताने कोरकूंच्या अनेक मौखिक परंपरा दृकश्राव्य स्वरूपामध्ये संकलित करण्याचं कार्य विपुल प्रमाणामध्ये मी केलं आहे. जवळजवळ 700 ते 800 जीबीचा डाटा त्यांच्या कोरकूंच्या लोकसंस्कृतीचा, त्यांच्या मौखिक परंपरांचा हा जतन केलेला आहे. या व्यतिरिक्त जिथं जिथं आदिवासी भाषा संस्कृतीच्या संदर्भात काम करता येईल ते काम करण्याचा सातत्याने प्रयत्न होत असतो. तेव्हा मित्रांनो, आपण आदिवासी भाषा आणि त्या भाषांचं वास्तव समजून घेण्याकरता प्रदीर्घ काळ माझ्याशी जुळून राहिलात, आपण ऐकून घेतलं, त्याबद्दल मी व्यक्तिशः आपणा सर्वांचे आभार व्यक्त करतो. पुनश्च एकदा सिंधुजन अकादमीचे या ठिकाणी आभार व्यक्त करून माझं हे वक्तव्य या ठिकाणी थांबवतो. धन्यवाद. आयुष.